एक एक पान गळवायला आपण काल सुरुवात केलेली आहे. आज आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये कालपेक्षा अधिक वेळ एक एक पान गळवायवर बोलणार आहोत. तत्पूर्वी तुमच्याकडे मी आपलं मराठी साहित्य नावाचं जे माझं टेलिग्राम चॅनल आहे, जिथे मराठी साहित्याचे विद्यार्थी आहेत, तिथे MPSC मेन्समध्ये जो रसास्वाद आत्ता त्यांनी विचारला होता तो मी माझ्या हातानं लिहून तिथे टाकला आहे. प्लस पुस्तकाच्या ज्या पानावरती तो रसास्वादाचं जे काही वाक्य आहेत तिथे त्याचा फोटोग्राफ टाकला आहे. तर तुमच्याकडून मला हे अपेक्षित आहे की तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचं काम हे पुढच्या टेक्स्टसाठी करणार आहात. हाताने तो रसास्वाद जो आहे तो लिहायचा आहे. पुस्तकामध्ये ते लोकेट केल्यानंतर त्याच्या बाजूला तिथे ते लिहून ठेवायचं आहे. पुस्तक तुमचं सगळं भरलं तरी चालेल की हे विचारलेलं आहे, ह्या ओळी आत्तापर्यंत विचारलेल्या आहेत. मग एकतर याच ओळी रिपीट होऊ शकतात किंवा मग दुसऱ्या काही ओळी ज्या आहेत उर्वरित त्याच्यावर आपल्याला काम करता आलं पाहिजे. ठीक आहे, आपण वाचायला सुरुवात करूया. जसं मी म्हणालो तसं की आधी हे टेक्स्ट आपण वाचून घेऊया आणि मी सगळ्या टेक्स्टच्या बाबतीत हे करणार आहे जिथे जिथे शक्य आहे. मग आता समजा काही प्राचीनची टेक्स्ट आहेत तिथे ते शक्य नाही सगळंच काही करणं, पण जिथे आपल्याला शक्य आहे, जे आधुनिक सगळं वाङ्मय आहे, तिथे आपण हे करणार आहोत. आणि मग ते झालं की जुन्या प्रश्नांचं एकदा आपण उजळणी करणार आहोत की UPSCने गेल्या 10-1 वर्षांमध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत, MPSCने या वर्षी काय प्रश्न विचारला आहे, आणि मग त्याच्यावरून माझं जे लेक्चर आहे ते त्यावर आधारित ठरेल की सेक्शन वाईज की असे हे प्रश्न आहेत. सो आपल्याला आता ह्या मुद्द्यांवर काय बोलायचं आहे. साधारणतः आपला क्रम असा असेल, म्हणजे जूनमध्ये पूर्ण जून आपल्या हातात आहे, तर आठवड्याला एक पुस्तक किंवा साधारणतः 10 दिवसाला किंवा 12 दिवसाला 2 पुस्तकं, म्हणजे एका महिन्यामध्ये आपली जवळपास एक 6 ते 7 पुस्तकं जी आहेत ती संपलेली असतील. जुलै एंडपर्यंत आपली जवळपास एक 12 पुस्तकं 18-19 पैकी जी आहे तेवढी संपलेली असतील. आणि त्याच्या जोडीने आपण आठवड्यातनं 1 किंवा 2 दिवस पेपर 1चा एक टॉपिक जो तो घेणार आहोत. ठीक आहे, कुठपर्यंत आलो होतो आपण की पेज नंबर 103. आता काय व्यवस्था. गणेशनं येऊन विचारलं, आता काय व्यवस्था. क्षणभर तिला उमजेना कसली व्यवस्था. मग समजलं माधवची म्हणजे त्या तिथं कॉटवर जे आहे त्याची व्यवस्था. काल आपण पात्र पाहिलेली आहेत ती तुमच्या नोट्स कालच्या तुमच्या सोबत असतील की राधा हे साधारणतः आपण ज्याला मध्यवर्ती पात्र म्हणतो, माधव हे एक पात्र जे आहे ते, आणि 3 जे काही त्यांची अपत्य आहेत, थोरली लेक ते काल आपण बघितलं ना की अंबुजा जो रसास्वाद जो काही आहे तो आहे ना, अंबुजा, नीरजा आणि गणेश. आणि आपण काल राधाच्या व्यक्तिमत्वाविषयी काही एक बोललेलो आहोत. ते सगळं तुमच्याकडे नोट डाऊन असेल. थोड्याशा तुटकपणं ती म्हणाली, आपला देह त्यानं हॉस्पिटलला दिलाय, मी सह्या केल्यात सगळ्या पेपरांवर. म्हणजे राधाप्रमाणे अत्यंत तर्कवादी असणारा माधव, दोन्ही व्यक्तिमत्व जर आपल्याला स्वभाव वैशिष्ट्य काढायची म्हटली की देहदान करणारा माधव, हे जे मी बोलतोय ना हे आपल्या उत्तरांमध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे. ह्यानं काय होतंय की पुन्हा पुन्हा परीक्षकाला हे लक्षात येतं की कॅन्डिडेटची या संहितेवर कमांड आहे आणि संहिताच प्रायमरी आहे, संहिताच प्रमुख आहे. काय सांगतेस काय. आपला मृतदेह हॉस्पिटलला. ऐकलं मी, पण तू सह्या केल्यास कशा. हा काय अमानुषपणा. माझा काय संबंध त्यात गणेश, त्याची ती इच्छा होती. माझा काय संबंध त्यात गणेश, हे जे वाक्य आहे ना, माझा काय संबंध त्यात, हे ज्याला आपण इसेन्स म्हणतो ना या संहितेचं, जे आपण कालपासून बघतोय की राधाचं जे काही पात्र आहे की अत्यंत एका बाजूनी आपल्याला वाटतं की तार्किक आहेच आहे, पण स्वतःचंही व्यक्ती स्वातंत्र्य जपलं जातं आहे आणि इतरांचंही व्यक्ती स्वातंत्र्य जपलं जाते. माझा काय संबंध त्यात. मग पुन्हा रूढ जी कुटुंबाची चौकट आहे की बायकोनं नवऱ्याच्या बाबतीत आणि नवऱ्यानं बायकोच्या बाबतीत प्रत्येक जगण्याच्या आयामामध्ये हस्तक्षेप करणं हे सामान्य आपल्या विचारसरणीमध्ये येतं की
काय खावं, काय प्यावं, कोणाच्या कार्यक्रमाला जावं, कुठल्या समारंभाला जावं, सगळीकडे हातात हात घालून जावं. या पद्धतीने या पूर्वग्रहांनी जर आपण हे बघितलं तर हे वाक्य म्हणजे तुम्ही कदाचित नीरजा, अंबुजा आणि गणेश विशेषतः ह्यांच्या बाजूने जायला लागलात आणि राधाच्या विरोधात जायला लागलात की समजायचं की अरे काहीतरी आपलं चुकतंय. माझा काय संबंध त्यात, हे महत्त्वाचं वाक्य आहे. माझा काय संबंध त्यात? देहदानाची इच्छा माधवची आहे. मी कोण आहे निर्णय घेणारी? जर माधवच्या बाबतीत मी कोण आहे निर्णय घेणारी हे येत असेल तर माझ्याही बाबतीत माधव कोण आहे निर्णय घेणारा? व्यक्तिवाद ज्याला आपण म्हणतो किंवा व्यक्तीचं स्वातंत्र्य. आपण काय करतो आहोत, फक्त टेक्स्टला प्राथमिकरित्या समजावून घेत आहोत. कुठलंही वाङ्मयीन निकष लावत नाही आहे. कुठलंही वाङ्मयीन निकष लावत नाही. कुठलंही माझा स्वतःचा असणारा वाङ्मयाचा अभ्यास, माझा वाङ्मयाच्या संबंधीचा अकादमिक अभ्यास काहीही न करता मी तुमच्या सोबत जणू काही आपण मी हे पहिल्यांदाच वाचतोय, माझ्या मनात काय येतंय हे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन करणारी ही ॲक्टिव्हिटी आहे. मी कुठेही इथे मी गौरी देशपांडेंची किती मुलाखती वाचलेली आहेत, गौरी देशपांडेंनी स्वतःच्या लेखनाविषयी काय म्हटलेलं आहे, त्यांना काय प्रश्न विचारले गेले, त्यांनी स्वतः त्याबाबत काय लिहिलं आहे, इतर त्यांच्या काही कथांमध्ये त्यांनी काय लिहिलं आहे, त्यांची इतर पात्र कशी आहेत, त्यांची इतर पुरुष पात्र कशी आहेत, काही मला माहीत नाही. सामान्य विद्यार्थी जो आहे की मला हे पुस्तक UPSC आणि MPSCने लावलं आहे, मला आता याचा प्राथमिक अभ्यास करायचा आहे आणि मी हे पहिल्यांदा वाचतोय, तर माझ्या मनात काय येतं आहे, या पात्रांविषयी माझ्या मनामध्ये कुठल्या भावना निर्माण होतात, या पात्रांविषयी मला काय कळतंय की कसं पात्र आहे. तर राधाच्या पात्रामध्ये जी युनिफॉर्मिटी ती मिळते आहे का? स्वभावाच्या पातळीवर अत्यंत तार्किक असणारी, आणि हे जे शब्द माझ्या तोंडातून येतात हे तुम्ही टिपून घेत चला. तुमची ओरिजिनॅलिटी तर आहेच आहे, पण मी जे काही बोलतोय हे तुम्हाला जाणवतंय का? किंवा तुम्हाला ते जाणवावं असाच माझा हेतू आहे की माझा काय संबंध त्यात गणेश, त्याची ती इच्छा होती. तुटकपणा जो आहे ना तोडून घेणं, किंवा नवरा मेलाय माझा ही काय गहजब करते. कालचं जे होतं रसास्वादाच्या बाबतीत, म्हणजे नवरा मेलाय माझा आणि ही काय इतका गहजब करते. मग इथं आई आणि मुलगी ह्या नात्याच्या बाबतीत म्हणजे पारडं जे आहे ते नवरा आणि बायको इकडे गेलंय. इथे नवरा आणि बायको याच्यामध्ये नवऱ्याचं स्वातंत्र्य जे आहे ते महत्त्वाचं मानलंय. माझा काय संबंध त्यात गणेश. आणि ही जी वाक्य त्यांचा पुनरुच्चार जो मी करतोय ना की संहितेमधल्या वाक्यांना, काही वाक्यांना अगदी तोंडपाठ करणं, कारण याचा उपयोग आपल्याला उत्तर लेखनात होणार आहे. ही वाक्य आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न येतो ना की सोदाहरण स्पष्ट करा, बाबूराव बागुलांच्या कथांच्या आधारे स्पष्ट करा. मग त्यात कथांची नावं येतातच, पात्रांची नावं येतातच, जे प्रश्न आलेत गेल्या वर्षी की त्या सोदाहरण सांगा. मग सोदाहरण सांगताना काय आपण फक्त असं सांगणार का की इथे अशी घटना घडली होती? जर त्या लेखकाची वाक्य आपल्याला डायरेक्ट आठवली तर त्याचा होणारा परिणाम परीक्षकावर हा जास्त आहे. लक्षात येतंय? त्यामुळे हे आपल्याला पाठ असलं पाहिजे ही वाक्य. म्हणून मी वारंवार ते रिपीट करतो. म्हणजे विद्यार्थ्यांना वाटू शकतं की सर एवढ्या वेळेला का बोलतायत. कुठलंही वाक्य मी वायफळ बोलत नाही. ती तुमच्या सबकॉन्शियस लेवलला तुमच्या आतमध्ये ते वाक्य जाऊन बसावीत आणि तुमच्या उत्तर लेखनात, रसास्वादामध्ये, प्रश्नांच्या उत्तरामध्ये तुमच्याकडून नकळतपणे ती वाक्य निघून जावीत, लिहावीत. म्हणून मी म्हणतोय की नवरा मेलाय माझा आणि ही काय इतका गहजब करते, किंवा माझा काय संबंध त्यात. समजा असा प्रश्न आपल्याला विचारला की एक एक पान गळावयामधील या कादंबरीतील, या लघु कादंबरीतील राधा या पात्राची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. तर तुम्ही लिहिलं की अत्यंत तार्किक, तर्कवादी, रॅशनल ज्याला आपण म्हणतो, आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं पात्र. मग उदाहरण काय आहे तुमच्याकडं? तुम्ही लिहिलं, नुसतंच तुम्ही उदाहरण लिहिलं, पण मला कसं पटणार परीक्षक म्हणून? तुला कुठं हे दिसलं, तुला कुठं कळलं की असं विचार करणारं पात्र आहे? माझा काय संबंध त्यात, त्याची ती इच्छा होती, असं म्हणणारी राधा. असं लिहिल्यानंतर तिचं स्वभाव वैशिष्ट्य जे आहे, म्हणजे आपण दोन माणसांबाबत म्हणत नाही अरे तो खोटारडा आहे, तर आपण म्हणतो कुठं खोटं बोलला होता तो. आपण सांगतो ते त्या दिवशी ते तसं झालं होतं, तो ते करून आला आणि मला म्हटलं मी केलंच नाही. अच्छा, असं झालं का? लक्षात येतंय? मला पुरावा पाहिजे, आणि तो पुरावा म्हणजे तुमच्यासाठी टेक्स्ट आहे की इथं लेखिकाला हे म्हणायचं, कुठं म्हणायचं आहे, कधी म्हटली आहे ती तसं, तिचं कोणतं पात्र असं वागलंय. लक्षात येतंय? माझा काय संबंध त्यात गणेश, त्याची ती इच्छा होती. माय गॉड, अंबुनीरांना काय वाटेल.
फक्त मराठीचा वापर नाही आहे, इंग्रजी शब्दांचा पण वापर आहे. म्हणजे निवेदनाचं वैशिष्ट्य, आता हे जे मी लिहितो हे आगळपगळ लिहिणं आहे. तुमच्या नोटमध्ये तुम्ही ती पेजेस घातली आहेत का बघा. मी कालच सांगितलंय की निवेदनाची वैशिष्ट्य लिहिताना की इंग्रजीचाही वापर आहे. म्हणजे पात्रांच्या सगळ्या सामाजिक स्थानानुसारची भाषा जी आहे त्याचा वापर गौरी देशपांडे इथं करतात. अगदी बालिश बाळबोध वाटलं तरी चालेल. सगळा खेळ तो भाषेचाच आहे बघा. तुम्ही कुठलाही विषय घ्या UPSC आणि MPSC मध्ये, हा सगळा लँग्वेजच गेम आहे. ॲज फार ॲज माझा दृष्टिकोन जर तुम्ही बघितला, हा सगळा भाषेचाच खेळ आहे. सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा म्हणजे ज्ञानापेक्षा लिंग्विस्टिक सगळा तो जो खेळ आहे तो रचता आला पाहिजे तुम्हाला. मुद्दे जे आहेत हे एका पॉइंटला उकरून उकरून काढलेत असं वाटलं तरी चालेल, पण ते उकरताच आले पाहिजेत. माझ्याकडे इतके मुद्दे आहेत सर, माझ्या भात्यात एवढे बाण आहेत मुद्द्यांचे की एक्झामिनर थकेल पण मी थकणार नाही. आय कॅन क्रिएट इट. मी त्याला म्हणजे आपण म्हणतो ना की चावून 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 त्याचा चोथा करेन. मला निवेदनाची वैशिष्ट्य टाकलेत ना, तर दुसऱ्या कॅन्डिडेटकडे जर 5 असतील तर मी 15 देईन. मी 15 देईन. हे पण वैशिष्ट्य मला वाटतं. हे निवेदनाचं वैशिष्ट्य की नाही ओ माय गॉड असं म्हणणं. किती तुम्ही हे करू शकता, किती तुम्ही एक्झामिनरला प्रभावित करू शकता लेखनाच्या बाबतीमध्ये की माझी कमांड आहे बघा, मी तुम्हाला सांगतो माझी कमांड आहे बघा, मी तुम्हाला हे वैशिष्ट्य काढून दाखवतो. तुम्हाला एका पॉईंटला वाटेल की अरे काय चाललंय, हरकत नाही, पण मी कमी देणार नाही, मी जास्तच देईन. लक्षात येतंय? माय गॉड अंबुनीरांना काय वाटेल, दॅट्स देअर प्रॉब्लेम. जे घरातली भाषा जी आहे तिथेही इंग्रजीचा वापर आहे. दॅट्स देअर प्रॉब्लेम. तू स्वभावाने कोल्ड आहेस खरी, पण हे आणि 3 टिंब. म्हणजे मुलगा आईला म्हणतोय की तू स्वभावाने कोल्ड आहेस खरी. हे पण वाक्य आपल्या त्या याच्यामध्ये जातं की तू स्वभावाने कोल्ड आहेस खरी. म्हणजे कडवटपणा आहे मुलाच्या मनामध्ये थोडासा आईबद्दल की तू कोल्ड आहे, पण हे हे त्याच्या पुढचं आपल्याला अनसेड वाचता आलं पाहिजे. पण हे जरा अतिच झालं. म्हणायचं काय आहे गणेशला, हे जरा अतिच झालं. तू कोल्ड आहेसच खरी. ती काही बोलली नाही. त्यानं आज जाऊन मुलींना सांगितलं असावं, कारण अंबूनं परत आरडाओरडा सुरू केला. म्हणजे अंबू कॉमिक सिच्युएशन होते एका पॉईंटला. म्हणजे मगाशी सुद्धा काय आहे की आपण जे रसास्वादाचं बघितलं की योग्य वेळी टॅक्सी बाहेर थांबली, मुलं आत आली, थोरली लेक आई करून गळ्यात पडली, धाकटी तिला थोपट्यात शेजारी बसली. मगाशीचं जे आहे वाक्य, मुलगा पायाशी, त्यांच्या रडण्याला तोंड देता देता तिचं रडपार आटलं. तुम्ही बघा, म्हणजे एखाद्या तिराहिताच्या कार्यक्रमात जाऊन बघा की जेव्हा एखादं व्यक्तीचं मृत्यू झालेला असतो गावाकडे वगैरे, तर तेव्हा बऱ्याचदा लोक एका लईत रडत असतात आणि अचानक काय की कोणीतरी येतो पाहुणा आणि तो मोठ्याच टोनमध्ये रडायला लागतो. तेव्हा आजूबाजूचे ऑलमोस्ट भेदरून पण शांत होतात की त्याची पट्टीच इतकी वरती असते की बाकीच्यांच्या हातामध्ये मुसमुसनच असतं. म्हणजे ते दुःख खोटं याच्यातला भाग नाही, पण सिच्युएशनल जे सगळे तिथे संबंध तयार होतात ना, प्रासंगिक जे काही तयार होतात. तसंच मगाशी पण ती काय म्हणते की त्यांच्या रडण्याला तोंड देता देता तिचं रडणं पार आटलं. तसंच इथं की अंबूनं परत आरडाओरडा सुरू केला. म्हणजे स्वतःच्या मुलांच्या वेदनेच्या अभिव्यक्तीकडे तटस्थपणे पाहणारी आई राधा, स्वतःच्या अपत्यांच्या पितृशोकाच्या अभिव्यक्तीकडे तटस्थपणे पाहणारी राधा इतकी तार्किक आहे, ती इतकी रॅशनल आहे की परत आरडाओरडा सुरू केला. म्हणजे उगी उगी हा जो सगळा प्रकार आहे हा इथं दिसतच नाहीये. त्यांना घेऊन मग तो बाहेर आला, तिघं गाडीत बसली आणि अखेर आली घरी मुकाट्यानं. दार उघडल्यावर ती म्हणाली, मी म्हटलंच होतं माथुरना आईस्क्रीम वितळेल म्हणून. आणि तिघही मुलं एक अक्षरही न बोलता तिच्या तोंडाकडे पाहत राहिली. त्यांच्याकडे न पाहता ती पुढं झाली. स्वयंपाकघरातून तिनं फडक्याचा तुकडा आणला आणि खाली बसून ती गालीच्या टिपू लागली. गणेश तटकन तिच्या अंगावरून आत जाऊन सोफ्यावर बसला, पण मुलींनी पिशवी उचलून स्वयंपाकघरात नेली आणि त्या तिथंच काही कुजबुजत थांबल्या. हातात फडका घेऊन तीही आत गेली. तेव्हा चहाचं आधन चढलं होतं. आईस्क्रीमचा जो मुद्दा आपण काल बघितला की विसंगती, जो शब्द आपण काल बघितला होता की विसंगती, आणि ही विसंगती काही स्वभाव दोषामुळं आलेली नाही. ती विसंगती त्या तार्किकतेचाच एक परिपाक आहे.
रूढ जगण्याच्या चौकटीतनं त्याच्याकडे पाहिलं तर ती विसंगती वाटते, पण ज्या तार्किक दृष्टिकोनाचा वापर किंवा जी तार्किकता राधाच्या स्वभावामध्ये आहे त्याचंच एक प्रकटीकरण त्या विसंगतीच्या माध्यमातनं होतं. की नवरा मेल्यानंतर आईस्क्रीम वितळेल हे वाटणं हे रॅन्डम आहे का, विसंगत आहे का, नाही, की खरंच आहे ना. म्हणजे तो ज्याला आपण काय म्हणतो की तो द्रव पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे उष्णता वाढल्यावर, इतकं तार्किक ते आहे. तसंच इथं आहे की अरे तरी मी म्हटलंच होतं माथुरना की, आणि आत गेल्यावर काय की फक्त राधाच तार्किक आहे का, नाही, की भूक लागतेच माणसाला, की चहाचं आधन चढलंच होतं, चहाचं आधन चढलंच होतं, म्हणजे मुलींनी चहा टाकला होता. भातही टाका, भुका लागल्या असतील. नीरा म्हणाली म्हणत असलीस तर टाकते, पण मला नाही वाटत. नीरा म्हणाली, म्हणजे आई म्हणते की भातही टाका, भुका लागल्या असतील. नीरा म्हणाली म्हणत असलीस तरच टाकते, पण मला नाही वाटत. आणखी काही न म्हणता तिनं तांदळाचा डबा काढून तिच्या हातात दिला आणि ती बाहेर आली. गणेश बसून होता नुसता खिडकी बाहेर बघत. होतं काय बघायला? आणखी कोणाचं घर रस्त्यापलीकडे, खिडकीखाली लावलेल्या डेलियाच्या झुडपाची वर आलेली फुलं. तिला डेलिया मुळीच आवडत नसे. भडक, बोजड, सुवासहीन फूल. पण वरच्या मजल्यावर राहणाऱ्या घरमालकानं हौशीनं केलेली बाग, ती काय म्हणणार? जर्मनीत तिनं पाहिली ती डेलियाची फुलं किती नाजूक, लांब लांब पाकळ्यांची, फिक्या रंगाची होती. 2-3 कांदे आणले सुद्धा होते तिनं, पण कस्टमच्या लोकांनी काबीज करून फेकून दिले, रोगवाहक असतील म्हणून. ती माधवला म्हणाली होती ठेव की गुपचूप कोटाच्या खिशात म्हणून, पण तो पडला जॉर्ज वॉशिंग्टनचा बाप. सरकारी अधिकारीच असं करायला लागले म्हणजे इतरांचं विचारायला नको, असं म्हणून त्यानं केले ते डिक्लेअर आणि गेले ते सगळे कांदे. एका प्रसंगातनं ज्याला आपण म्हणतो की पात्राची जी काही सगळी बॅकस्टोरी आहे ती सांगण्याचा निवेदनाची जी पद्धत आहे, की डेलियाचं फूल आणि ते दिसतंय की ते आवडत नाही, आणि मग तिच्या ज्या स्मृती आहेत, मग इथं आपल्या लक्षात येतं आहे की माधव हा साधारणतः काय भारतीय विदेश सेवेमध्ये अधिकारी असावा, बरोबर आहे की नाही. इथपर्यंत ते लक्षात येतं की, आणि मग तो तिकडून येतोय पोपडला जॉर्ज वॉशिंग्टनचा बाप, म्हणजे माधवसुद्धा प्रामाणिकपणाची एक काही जी काय आहे ती झलक त्याच्यात दिसते. आणि ते आणू न देणं जे आहे, त्या फुलांकडे आठी घालून पाहून ती गणेशला म्हणाली हाततोंड धुवूने भात होईलच आता. या अशा वेळी जेवण कसं सुचतंय तुला वगैरे काही तो म्हणायच्या आत ती त्यांच्या बेडरूमच्या लगत असलेल्या बाथरूममध्ये गेली सुद्धा. या अशा वेळी जेवण कसं सुचतंय तुला, म्हणजे रूढ चौकटीमध्ये माणसं काय करतात, म्हणजे आता समजा आपण उदाहरण घेतलं तर तुम्ही ग्रामीण भागातले असाल, शहरामध्ये हे फारसं आता हल्ली दिसतं की नाही मला माहीत नाही. तर व्यक्तीचं निधन जेव्हा घरामध्ये होतं त्यावेळेला पूर्वी त्याच्यामागे असं कारण असावं की चुली पेटवल्या जात नसतील, दुःखाच्या त्या सगळ्या आकांत्यामुळे स्वयंपाक नावाची गोष्ट होत नाही. आणि मग असतं ना की 3 दिवस आहे, काय 7 दिवस आहे, 10 दिवस आहे तुमचे दुखवट्याचा जो सगळा काळ आहे, तर त्याच्यामध्ये नात्यागोत्यातली माणसं जी आहेत ती डबे घेऊन येतात. लक्षात येतं आहे, काहीतरी ते आणलं जातं आणि मग लोक जेवतात. म्हणजे भूक नावाची गोष्ट प्राचीन आहे, ती तिथं अस्तित्वात असतेच असते. फक्त तिचा उच्चार करणं हे लाजिरवाणं व्हायला लागतं आणि हा तो सामाजिक संकेत बनतो. ते जे आहे की अशा वेळी जेवण कसं सुचतंय तुला, तर अशा प्रकारच्या सगळ्या अप्रामाणिक सामाजिक संकेतांना एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो दूर टाकणारी किंवा दूर फेकून देणारी ही राधा आहे. आरशात पाहिलं, तोंडावर रडल्याच्या खुणा होत्या, पण आयुष्यातला सर्वात मोठा फटका बसला असावा असा काही चेहरा दिसत नव्हता. आयुष्यातला सर्वात मोठा फटका बसला असावा असा काही चेहरा दिसत नव्हता. थोडा सुजलेला, उदास, पण जवळजवळ नेहमीसारखाच. मनात आलं कुणाकुणाचे केस म्हणे एका रात्रीत पांढरे होतात, उद्या सकाळी आपले झालेले असतील का?
आणि आपण उद्याचा विचार करायलाही लागलो याची तिला लाज वाटली. कॉन्फ्लिक्ट म्हणजे आत्यंतिक तार्किक राहिलात तुम्ही तरी पण त्याच्यात सुख आहे का माणसाला? आत्यंतिक तार्किक तुम्ही राहिलात तर तेही तुमच्यासाठी सुखाचं होतं का? विलास सारंग नावाचे मराठीमध्ये मोठे लेखक आहेत. विलास सारंग, त्यांची एंकीच्या राज्यात नावाची कादंबरी आहे, ती वाचायलाच हवी. एंकीच्या राज्यात ज्या ज्या कादंबऱ्यांचा उल्लेख मी माझ्या लेक्चरमध्ये करतो ती ज्यांना शक्य आहे, ज्यांना हा अभ्यास करून ती वाचता येतील त्यांनी ती वाचावी. एंकीच्या राज्यात, विलास सारंग, मला वाटतं मौज प्रकाशनाची कादंबरी आहे. त्याच्यामध्ये ते जे पात्र आहे, आय थिंक प्रमोद वेंगुर्लेकर त्याचं नाव असतं, बरीच वर्षांपूर्वी मी ती वाचलेली. तर त्याच्यामध्ये त्याचा हाच पेच होतो की अमेरिकेमध्ये तो जातो तेव्हा तिथे त्याला आत्यंतिक व्यक्तिवादी सगळं दिसतं जगणं, आणि माणसांच्या स्वातंत्र्याचा इतका म्हणजे काय आपण होतो त्याचं प्रोटेक्शन करतात की एका पॉईंटला माणसाला एकाकी वाटायला लागतं. आणि त्याच वेळेला भारतासारख्या देशामध्ये असेल त्याला इतकं सगळं सामूहिक सामाजिक तो सगळा दबाव येतो की एकटेपणाच मिळत नाही. आणि या दोन्ही ठिकाणचा कंटाळा, वैताग, एक औदासीन्य त्या सगळ्या पात्रामध्ये भरून राहतं. तर इथं तेच होतं की अत्यंत तार्किक आहे, सगळा विचार रॅशनली करणारी राधा आहे, आणि उद्याचा विचार करायला लागल्यावर स्वतःमध्ये तो अपराधगंड निर्माण होतो. म्हणजे ॲब्सोल्यूट सर्वंकष असं काही कुठली भावनाच नाही आहे की तो अपराधगंड आहे की अरे इतक्या लवकर मी उद्याचा विचार करायलाही लागले, इतक्या लवकर मी नवऱ्याच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर येण्याचा प्रयत्नही करायला लागले, असं जे काही आहे. आणि आपण उद्याचा विचार करायलाही लागलो याची तिला लाज वाटली. आपण जणू माधवला फसवलंय असं वाटलं, फसवलं असं वाटतं. बेसिनवरच्या काचेवरून त्याचा टूथब्रश, दाढीचं सामान उचलून हातात घेऊन ती त्याच्याकडे बघत राहिली. काय करायचं असतं या वस्तूंचं? व्यवहारी मन म्हणालं काही नाही फेकून दे. स्वतःच्या आतमध्ये दोन मनं असणं, जे मी म्हणालो ना की तो अपराधगंड जो येतोय की अरे मी तयारी करायला लागले. म्हणजे तुम्ही माणूस, काल जसं मी म्हणालो, इज फुल ऑफ पॅराडॉक्सेस, विरोधाभासांचं मिश्रण आहे मनुष्य. एका बाजूला तो अत्यंत प्युअर आहे, पवित्र आहे, दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला तो अत्यंत तामसी आहे आणि विकारी आहे, अत्यंत तामसी आहे आणि विकारी आहे. तुम्ही एपस्टीन फाईल आणि हे सगळं बघितलं असेल की अरे हे कसं आहे, नॉम चॉम्स्की सारखा एवढा मोठा विद्वान आहे तो कसा आहे. एका बाजूला तुम्ही राजकीय हक्कांची भाषा करता, एका बाजूला तुम्ही जगाच्या भांडवलशाही आणि त्या सगळ्या राक्षसी स्वरूपाचं भाषण करता, त्याचबरोबर तुम्ही एका विकृत अशा त्या झोनमध्ये पण जाता. तुम्ही कोण आहात, माणूस कोण आहे, हे जे सनातन कोडप आहे की काय करतोय आपण. म्हणजे व्यवहारी मन म्हणालं फेकून दे. कुठलीही एक गोष्ट म्हणजे मनुष्य असतो का? तर नाही. व्यवहारी मन म्हणालं की फेकून दे. तिनं साऱ्या वस्तू चटकन खालच्या डब्यात टाकल्या आणि मग नळ सोडून तोंड धुतलं. पण शेवटी झुकणं जे आहे, ज्या बाजूंचा तुमचा विचार तीव्र त्या बाजूने तुम्ही झुकत जाता. राधा काय करते की सगळ्या गोष्टी फेकून देते. टॉवेलनं तोंड पुसताना परत मनात आलं, कुंकू, मंगळसूत्र या गोष्टी पूर्वीच सोडून दिल्या ते बरं. रूढ सामाजिक संकेत, स्त्रीने काय करावं आणि काय करू नये याची सगळी सामाजिक नियम, चौकट नियमांची सोडून दिलेली राधा. हे जे मी म्हणतोय ना की पात्राच्या नावाच्या आधी पात्राच्या स्वभावाचं वर्णन करणारी विशेषणं वापरणं हा प्लस पॉईंट ठरू शकतो. रूढ सामाजिक संकेतांना झुगारणारी राधा असं लिहिल्यानंतर एक्झामिनरला ते कळू शकतं की हां, विद्यार्थ्याला टेक्स्ट कळलेलं आहे, विद्यार्थ्याला पात्राचा स्वभाव कळलेला आहे की कुंकू आणि मंगळसूत्र म्हणजे साधारणतः हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीनं सौभाग्याचं प्रतीक मानल्या गेलेल्या ज्या काही दोन या सगळ्या वस्तू आहेत किंवा ही प्रतीक आहेत ती सोडलेली राधा. कुंकू मंगळसूत्र या गोष्टी पूर्वीच सोडून दिल्या ते बरं, नाहीतर ते सोपस्कार आवर्जून करायला लागले असते. म्हणजे जो तो प्रकार आहे विधवा झाल्यानंतरचा, लग्न झालंय म्हणून अट्टहासानं मंगळसूत्र घालायचं, कुंकू लावायचं, ही पद्धत टाळण्या इतकी ती आधुनिक असलेली राधा. कोण आहे?
आधुनिक असलेली राधा. हे जे मी बोलतोय ना, हे बोलत असताना तुम्ही लिहित राहिले पाहिजे, नुसतंच प्रवचन ऐकल्यासारखं करू नका. आधुनिक असलेली राधा. तरी घालत असलेलं मंगळसूत्र नवरा मेल्यावर गळ्यात ठेवणं तिच्याच्यानं झालं नसतं. वेडिंग रिंग नवरा मेल्यावर काढत नाहीत ते बरं. हिऱ्याची अंगठी मात्र काढायला हवी. नीराला द्यावी की अंबूला. कुणालाही दिली तरी कटुपणा पदरी येणारच. नुसती बँकेत ठेवून दिली मरेपर्यंत तर मेल्यावर करतील झगडे. व्यावहारिकता जो काही मुद्दा म्हणजे 4 घरांमध्ये असतो तोच मुद्दा. कुठं चुकलं आपलं? इतकी कशी मुलं पैशाला प्यार करायला शिकली. हिंदीचा वापर, निवेदनाची पद्धत, काय तुम्हाला जे सुचतं ना, जे दिसतं ना, इतकी कशी मुलं पैशाला प्यार करायला शिकली. म्हणजे प्रेम करायला शिकली असं नाही म्हटलंय, इतकी कशी मुलं पैशाला प्यार करायला शिकली. जर आला प्रश्न लिहिला, समजा माझ्यासारखा एक्झामिनर की सांगा एक पान गळावयाच्या निवेदन शैली स्पष्ट करा, सोदाहरण स्पष्ट करा. हिंदीचा वापर, मग कशी पैशाला प्यार करायला शिकली. तर प्रेम करायला शिकली असं का नाही म्हटलं. आता माधवचं विल पाहिल्यावर, विल इंग्रजी शब्द आहे ना, काय मृत्यूपत्र असं म्हटलेलं नाही आहे. काय विल पाहिल्यावर करतीलच तोंड हिरमुष्टी. माधवचं विल हे तिनं मनातल्या मनात इतकं सहजगत्या म्हटलं की पुन्हा तिला एक झटका बसून गेला. त्याच्या मृत्यूची आपल्या मनानं इतकी तयारी केली होती. तयारी म्हणण्यापेक्षा आपलं मन सतत काहीतरी वाईट साईट होईल अशाच धास्तीत होतं की काय गेल्या वर्षापासून. तरीही सकाळी फोन वाजला तेव्हा सहज उचलला तिनं आणि आता वाटत होती नुसती असहाय्य थकावट. वडील गेल्याचं दादानं कळवलं तेव्हा ती ब्राझीलमध्ये होती. म्हणजे माधव फॉरेन सर्व्हिसेसमध्ये आहे. दुःखाचा भार पेलताना थकायला झालं तेव्हा विचारही न करता माधववर झोकून दिलं स्वतःला. स्वतःचे वडील गेल्यानंतरचा प्रसंग. आता हा भार एकटीनंच उचलायचा आहे, पचवायचा आहे. एखाद्या झगझगीत लोळासारखी पहिली खरी उजाडपणाची जाणीव जाळून गेली. पोटात येईल ते, वाटेल ते, ज्याच्यापाशी बोलता येईल, उघड करता येईल ते माणूस आता उरलं नव्हतं. म्हणजे माधव आणि राधाचं हृदय नातं. क्षणभर त्या झोतात तोल जाऊन ती हेलपांडली. बेसिनच्या कडेला गच्च धरून भिंतीवर झुकणार तोच बाहेरून गणेशचा आवाज आला, आई येतेस ना. आणि त्याच्या आवाजानं तिच्या मनात नेहमी येई तो शुष्कपणा, कोरडेपणा. म्हणजे आई आणि मुलं ह्यांचे संबंध ताणले जाणं किंवा ताणलेले असणं, इतकी कशी ही मुलं पैशाला प्यारी झाली. लक्षात येत आहे. किंवा मुलाचा आवाज ऐकल्यानंतर मनात नेहमी येणारा शुष्कपणा, ड्रायनेस. शुष्क म्हणजे कोरडं. आताही येऊन तिच्या मदतीला ठाकला. कोरडात श्वास टाकून ती बाहेरच्या खोलीत आली. अंबू म्हणजे अंबुजा भावाशेजारी मुसमुसत दिवाणावर बसली होती. नीरा चहा ओतत होती. जाऊन खुर्चीत बसताना तिघा मुलांकडे बघून राधाला एकदम विलक्षण चीड आल्यासारखं झालं. वाटलं म्हणावं, बस करा आता मुसमुसणं आणि रडणं. जो सगळा दृष्टिकोन आहे तो परत येतो. म्हणजे थोड्या वेळ हळवेपणा बाथरूममध्ये आणि परत की बस करा आता. एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो ना की एक तुटलेपणा आहे. ती तार्किकता एवढ्या टोकाची आहे की त्याच्यातनं तुसडेपणा येतो, त्याच्यातनं तुटलेपणा येतो, त्याच्यातनं एक प्रकारचं विसंगती येते. हे सगळे त्या तार्किकतेचेच ऑफशूट्स आहेत. रॅशनल वागण्याचेच जे काही येतं ना, आपण म्हणतो ना की अत्यंत तार्किक वागायला लागल्यावर, अत्यंत प्रामाणिक वागायला लागल्यावर माणसं तुटतात तुमच्यापासून. बस करा आता मुसमुसणं रडणं. वाटलं म्हणावं. चहाचा मोठा घोट घसा भाजत घेऊन तिनं उर्मी दाबून टाकली. ती म्हणाली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी तरळून गेलंच असणार. गणेशच्या कपाळाला आठी पडली. कप झटकन खाली ठेवून तो म्हणाला, आता काय विचार आहे तुझा. वेग बघा घटनांचा की वडील मृत्युमुखी पडतायत आणि मुलं
त्या प्रकारच्या तटस्थ भावानं भविष्याच्या नियोजनाचा प्रश्न त्याच दिवशी विचारतायत. राधा नवरा गेला आहे तरी त्यावेळेला तिच्या मनामध्ये त्याच्याशी विसंगत विचार येत आहेत. आत्यंतिक व्यक्तिवादाची ही सगळी लक्षणं आहेत. मग असा प्रश्न पडतो की राधाच्या व्यक्तिवादी स्वभावामुळे आणि आत्यंतिक तर्कवादी स्वभावामुळे ही अपत्य अशी झाली आहेत का? हा वाचकाला आणि तुम्हाला पडणारा प्रश्न आहे. जो राधाला पडतो की इतकी कशी मुलं पैशाला प्यार करायला शिकली, हा मुद्दा जो आहे तो. त्याचा प्रश्न क्षणभर न उमजून ती काही म्हणाली नाही. तेवढ्यात नीरा जरा दटावल्यासारख्याच आवाजात उद्गारली, गणेश. गणेशलाही जरा ओशाळल्यासारखं वाटलं असणार. तो खालीमान घालून परत चहा प्यायला लागला. राधाला तेवढ्यात उमजलं होतं. ती म्हणाली, या घराचं भाडं जुलैपर्यंत भरलंय, त्यानंतर पाहू. मग इथं एकटी काय करणार? जन्मभर केलं तेच. म्हणजे तुझं लिखाण बिखान, हिनवणं, लिखाण बिखान म्हणजे तुझं लिखाण बिखान हा शब्द जो वापरणं आहे, नुसतं लेखन नाही, म्हणजे तुझं लिखाण बिखान. बिखान म्हणणं जे आहे, हिनवणं, हेटाळणी जी आहे मुलाकडून येते, लिखाण बिखान नाही गणेश. दर आठवड्याला 1,500 शब्द, इतर 15-20 लेख, एक टेक्स्टबुक, एक संग्रह आणि 3 संग्रह ग्रंथांचं संपादन, इतकं पुढच्या 5 वर्षात पुरं करायचे करार आहेत माझे. लेखिका असणारी, ज्याला आपण म्हणतो साधारणतः लेखनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारी राधा, तिच्या स्वरातला उपरोध त्याला सहज जाणवला. दुखावलेल्या माणसाला प्रथम वाटतं ते दुसऱ्याला दुखवावं असं. दुखावलेल्या माणसाला प्रथम वाटतं ते दुसऱ्याला दुखवावं असं तो म्हणाला. पण आता पप्पा गेल्यावर त्याचे पुढचे शब्द अंबून काढलेल्या हंबरड्यात वाहून गेले. तिला जवळ घेऊन थोपटून तो थोडं शांत करीतो राधा चहा पीत राहिली. मग आपला आवाज त्यांना ऐकू जायची खात्री वाटल्यावर म्हणाले की ते रडणं आणि ते सगळे सोपस्कार झाल्यावर, अंबू, तुझ्या पप्पांच्या नावाच्या प्रत्येक उल्लेखाबरोबर तू इतका कहर करणार असलीस तर आतल्या खोलीत बैस, लोक आता येऊन भेटतील त्यांच्यासमोर. तोच कोरडेपणा आणि तीच तटस्थता, तोच कोरडेपणा, तीच तटस्थता युनिफॉर्म आहे राधाच्या त्या सगळ्या याच्यामध्ये. राधाला माधवचं दुःख नाही असं नाही, कदाचित मुलांच्या त्या सगळ्या रूढी परंपरेनुसार किंवा सामाजिक संकेतांच्या आधारावर असलेल्या अभिव्यक्तीतलं अप्रामाणिकपण जे आहे किंवा त्यातली जी अप्रामाणिकता आहे ती राधाला कटकते. की तू माधवच्या नावाच्या प्रत्येक उल्लेखासरशी जर अशी करणार असशील तर इथून उठ आणि मागच्या खोलीत बस. अंबूनं रुमालातनं तोंड बाहेर काढून ताडकन म्हटलं, तू एक पाषाण हृदयी असशील, पण आमचेही ते कुणी लागतच होते की नाही. आईला पाषाण हृदयी म्हणणं म्हणजे साधारणतः अत्यंत तार्किक असणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातंय? पाषाण हृदयी. तू एक पाषाण हृदयी असशील, पण आमचेही ते कुणी लागतच होते की नाही. तू अगदी कितीही प्रयत्न केलास जन्मभर त्यांना खिशात टाकून आमच्या त्यांच्यात दुरावा आणायचा, तरीही ते आमचे पप्पाच होते. मुलांच्या मनात आईबद्दलची भावना आणि आईच्या मनात मुलांबद्दलची भावना हे स्पष्ट करणाऱ्या ह्या ओळी रसास्वादासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि राधा काही म्हणायच्या आत ती आतल्या खोलीत निघून गेली आणि दार तिनं धाडकन लावून घेतलं. राधानं निमूट हातातला कप ट्रेमध्ये ठेवला आणि इतर कब्बशाही गोळा करून उचलून ती स्वयंपाकघरात निघून गेली. नीरा, गणेश तिच्या मागं आले नाहीत. भांडी विसळता विसळता तिचं मन कडवटपणानं बधीर होऊन गेलं. मी माधवच्या आणि मुलांच्या दुरावा आणला. स्वतःशी जो संवाद आहे, आता इथं अचानक ते आपल्याला वाटते की अरे निवेदन प्रथम झालं का? नाही, तृतीय निवेदनच आहे. पण पात्राच्या याच्यामध्ये जाऊन राधा काय विचार करते आहे हे वाचकाला कळावं. राधाच्या मनातले स्वर आपल्याला ऐकू येतात. मी माधवच्या आणि मुलांच्यात दुरावा आणला. आपल्या बापानं जी जपली त्या साऱ्या मूल्यांना वाट देणारी ही अंबू, म्हणजे आई वडिलांच्या नैतिक चौकटीला, आई वडिलांची जी नैतिकता आहे, जे एथिक्स आहेत, जी मोरॅलिटी आहे,
त्यापासनं दूर गेलेली मुलं, त्यापासनं दूर गेलेली अपत्य जी आहेत ही. काय म्हटलंय? पैशाच्या बाबतीत तिचा सासरा सरळ नाही ही कुणकुण कानांवर येताच तिला बोलावून समक्ष विचारणाऱ्या बापाला त्यात काय आहे, इम्पोर्ट लायसन्स मिळवायची सगळीच लोक करतात, मिळवायसाठी सगळीच लोक करतात थोडं पांढऱ्याचं काळं, असं उत्तर देणारी ही अंबू. 25 फेऱ्या परदेशी झाल्या तरी प्रत्येक वेळी कस्टममधून एकतरी विस्कीची जादा बाटली पार करायला बघणारी ही अंबू. गेल्या वर्षी बापाला हार्ट अटॅक आलाय म्हणून कळवळल्यावर भेटायला सुद्धा न आलेली ही माधवची थोरली लेक आता मात्र आभाळ फाटल्यासारखी रडते आणि वर बोल लावते आपल्याला. तिला वाटलं आपण मेल्यावर लोक आपल्यामागं काय करतात ते बघायला मिळालं तर बरं होईल. अंबूचा हा गोंधळ बघून मग मृत माधवनं नेहमीची एक भुवई चढवून खांदे उडवले असते. काम आटोपलं तरी बाहेर जाऊन मुलात बसावंसं तिला वाटेना. स्वयंपाकघरातच इकडे तिकडे करत राहिली. भात टाकला नव्हताच मुलींनी. डबा उघडून तिनं मग पाव काढून कापला, चीज कापला, बशीत पाव, चीज, लोणी, फ्रीजमध्ये 4 उकडलेली अंडी होती ती असं ठेवून ती परत बाहेर आली. मनात म्हणाली सकाळी 10-11 पासून उपाशी आहेत, खातील थोडंसं. गणेश अर्थातच म्हणाला आत्ता बसून खायचं, कुणी आलं तर काय म्हणेल. म्हणजे निवेदन जे आहे की ज्या वेळेला मुलं म्हणतात की तू आम्हाला वडिलांपासून तोडलं, त्यावेळेला राधाच्या मनात येणारे जे विचार आहेत की अप्रामाणिक असलेली अंबू सक्सेस, प्रगती, यशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत जगामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करणारी अंबू, आणि जी मूल्य माधव आणि राधा यांनी सतत जपली त्याच्या विरोधात वागणारी अंबू. पात्राचं वर्णन आणि पात्राचं सगळं स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला 2 ओळींमध्ये सांगता आलं पाहिजे की कस्टममधून चोरून विस्कीची बाटली आणणे, अनेक फेऱ्या परदेशी झाल्या तरी त्या वस्तूंची लालसा न सुटणे आणि लालसा ती सुद्धा गैरमार्गानं पुरी करायला बघणे, अशी असणारी अंबू. गणेश अर्थातच म्हणाला आत्ता बसून खायचं, कोणी आलं तर काय म्हणेल. क्षणभरच राधाचे हात शिवशिवले त्याच्या डोक्यात ती बशी मारायला. राग जो आहे, अत्यंत हेट्रेड जो आहे मुलांप्रती, कारण आपण जी मूल्य व्यवस्था जपली, आपण जो प्रामाणिकपणा जपला, आपण जी तार्किकता जपली, त्याच्या कुठेही आसपास नसणारी अपत्य आहे ती. पण तशीच परत आत नेताना ती म्हणाली लोकांचीच भीती असली तर इथं आत डायनिंग रूममध्ये बसून खाऊया. म्हणजे थाडकन प्रहार जो आहे की वडील गेल्यामुळं भूक लागत नाहीये की आपल्याला खाताना बघून लोकांना बरं वाटणार नाही म्हणून खायचं नाहीये. डबल स्टँडर्ड जे काही आहेत त्या सगळ्या डबल स्टँडर्डवर प्रहार आहे राधाचा. नीरा मागं आली, टेबलाशी बसली. गणेश अंबूला बोलवायला गेला. जरा वेळानं दोघंही आली. सारी मुकाट्यानं बसून खाऊ लागली. नजरेला नजर कुणीच देत नव्हतं. राधाच आपण होऊन म्हणाली माझी पैशाची व्यवस्था काय करायची याची काळजी करू नका, माझे स्वतःचे आहेतच, आणि शिवाय माधवचं मृत्यूपत्र अगदी सरळ होतं, सगळं काही मला ठेवलंय. अंबू हुंदका देईल म्हणून ती थांबली, पण ग्लास उचलून अंबू गटागट पाणी तेवढी प्यायली. तेव्हा पुढं म्हणाली कदाचित मुंबईला येईल जुलैनंतर, काही सांगता येत नाही आत्ता. म्हणजे विल जे आहे माधवचं ते सगळं जे दिलेलं आहे ते पत्नीला. मुंबईचा फ्लॅट तुला नको असला तर, गणेशने विचारणं. गणेश त्या बाबतीत माधवने एकदा तुला सांगितलं होतं, तेच मत माझंही आहे, पण तुम्हाला तो नको असताना सुद्धा केवळ माझी सोय करायची नाही म्हणून लोकांना द्यायचा हा काय आडमुठेपणा. इथं तत्वाचा प्रश्न आहे. मुद्दा जो येतो तो तत्वाचा. तत्व मानणारे राधा आणि माधव, तत्व मानणारे राधा आणि माधव, आणि तत्व पायदळी तुडवणारे गणेश आणि अंबुजा. आपण प्रायमरी रीडिंग करतोय, इथं जे समजतंय तेवढंच आपण लिहितोय. पोटच्या पोरांसाठी मुरड घालावी की थोडी तत्वांना, मुलं म्हणतात.
पण परत परत राधाचं तोंड कडू कडू झालं. ती नुसतं म्हणाली, पोटच्या पोरांच्या बाबतीतच कधी घालू नये. राधा ॲज अ पर्सन पोटच्या पोरांच्या बाबतीतच तत्वांना मुरड कधी घालू नये. प्रत्येक जण कुणा ना कुणाच्या पोटचं पोर असतंच की, मग कुणी कसली तत्व बाळगूच नाही आयुष्यात. राधाच्या जीवनाचं सार आहे की पोटच्या पोरांसाठीच कधी घालू नये तत्वांना मुरड. प्रत्येक जण कुणा ना कुणाच्या पोटचं पोर असतंच की, मग कुणी कसली तत्वच बाळगू नये आयुष्यात. ताठरपणाला नाही तर स्वार्थीपणाला तत्व तू म्हण हवं तर. जगण्याच्या रीतीभातीच्या विषयीचा संवाद आहे. ताठरपणाला नाही तर स्वार्थीपणाला तत्व तू म्हण हवं तर. म्हणजे मुलाचा आईवर आरोप आहे की तुमची तत्व वगैरे ही काही नाही, तुम्ही स्वार्थी आहात आणि त्याला तुम्ही तत्व म्हणता. पण मला मरतुकड्या कुतरड्याचं श्वानराज करायची हौस नाही. रसास्वादाला एक्सपेक्टेड आहे, पण मला मरतुकड्या कुतरड्याचं श्वानराज करायची हौस नाही. म्हणजे नुसतं शब्द बदलून उपयोग नाही. तुमचा ताठरपणा आहे, तुम्ही त्याला तत्ववादी म्हणता, स्वार्थीपणाला तुम्ही तत्व म्हणता, पण मी तसं म्हणणार नाही. सरळ सांग, हल्लीचा भाडेकरू देतोय तितकं भाडं भरायची माझी ऐपत नाही म्हणून. तिनं गणेश म्हणून त्याला थांबवलं खरं, पण पुढचं सगळं बोलायच्या आतच तिला थकायला झालं. सारी वस्तुस्थिती त्याला एकदा समजावलेली होती. सहकारी संस्थेत घेतलेला फ्लॅट, त्याच्यात राहणारा भाडेकरू फक्त संस्थेचे मासिक ड्यूज भरतो, फायद्याचं भाडं घेण्याची सभासदांना परवानगी नसते, वगैरे वगैरे. त्याचा उद्देश आपल्याला दुखावण्याचा असतो हे तिनं जाणलं. तो गेली कित्येक वर्ष नेहमीच तसा आहे तेही ती समजून होती. पण का? 8-10 वर्षांमागं अंबूच्या लग्ना अगोदर तिचं माधवचं या बाबतीत बोलणं झालं होतं. तेव्हा त्यानं एक स्पष्टीकरण दिलं होतं, पण ते तिला पूर्णपणे पटलं नव्हतं. मुलं लहान असताना सगळेच आईबाप त्यांच्या काही ना काही लहान मोठ्या आगळिका करत असतातच की, पण तीच मुलं मोठी झाल्यावर, स्वतः आईबाप झाल्यावर, त्यांना आपल्या मुलं या भूमिकेकडे बघण्यात थोडंही पर्स्पेक्टिव्ह येऊ नये. गणेशच्या या आगळिकांना आगळिका किंवा गुन्हे न मानता चुका, अपरिहार्यता म्हणता येऊ नये. गणेशच्या आणि काही अंशी अंबूच्याही, कारण ती आपला सूर नेहमी त्याला धरून लावत असते. म्हणजे गणेश आणि अंबू एकच जे आहे, क्लब करूनच येतात सतत विरोधामागं आणखी काही असलं पाहिजे. आणि स्वतःच्याच आयुष्यात गुंतलेल्या आपल्याला ते समजून घ्यायची सूक्ष्मदृष्टी कधी आलीच नाही. आज ते दाखवत होते त्या विलक्षण कडूपणाला तरी कुठल्या कारणांची परंपरा होती. म्हणजे संबंध आयुष्याचीच बेरीज वजाबाकी राधाच्या मनात सुरू होते माधवच्या जाण्यानंतर, की आपण मुलांना कसं वाढवलंय, आपली तत्व काय आहेत, माधवचं त्याच्याबद्दलचं मत काय होतं. त्यांच्या दोघांच्या, गणेश आणि अंबुजाच्या सतत विरोधामागं आणखी काही असलं पाहिजे. आणि स्वतःच्याच आयुष्यात गुंतलेल्या आपल्याला, म्हणजे राधा एक प्रकारे स्वतःलाही कबुली देते की माझ्यातच मी इतकी गुंतलेली आहे, हे समजून घ्यायची सूक्ष्मदृष्टी कधी आलीच नाही. आज ते दाखवत होते त्या विलक्षण कडूपणाला तरी कुठल्या कारणांची परंपरा होती. म्हणजे याची चिकित्सा करत राहणं की हे बरोबर वागतायत की मी बरोबर वागतेय, की मी बरोबर वागतेत आणि ते चुकीचे वागतायत, याला कुठल्याही तराजूमध्ये लगेच न्यायदान न करता सगळ्या गोष्टीला पूर्णपणे पाहण्याची वृत्ती. ती आणखी काही विचारणार, तोच फोन वाजला. उठून जाणार होती, पण दाराजवळ बसलेला गणेशच चटकन गेला. तो भराभर काही बोलला. फोन खाली ठेवून मग परत बाहेर बसायच्या खोलीत थांबला. तिनंही विचारलं नाही कुणाचा म्हणून. फोन सारखा वाजणारच आता, तो घ्यायला मुलं होती ते ठीकच. एक रुटीन जे त्या दिवशीचं आहे ते. दिवसभर मग फोनची, दाराची ठणाणणारी घंटा, लोकांची रीग, त्यांनी उच्चारलेले ठोक सांत्वनपर शब्द आणि त्यांना उत्तर म्हणून यांनी उच्चारलेली तितकीच ठोक उत्तरं. म्हणजे तो जो संवाद आहे माणूस गेल्यावरचा, त्याच्यामध्ये असणारा कोरडेपणा, त्याचं वर्णन आहे. तऱ्हेतऱ्हेच्या मंत्री, उपमंत्री, मुख्यमंत्री, सचिव वगैरेंचे निरोप, भेटी. हळूहळू राधाला वाटायला लागलं की आपण आणि आपली 3 मुलं एखाद्या ग्रीक नाटकातला कोरस आहोत. म्हणजे उदाहरण देताना सुद्धा जगभराची उदाहरणं देणं, म्हणजे एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय संदर्भ गौरी देशपांडेंच्या लिखाणामध्ये सतत येतात. हे सुद्धा त्यांच्या निवेदनाचं वैशिष्ट्य आपल्याला मानता आलं पाहिजे.
की गोष्ट सांगताना किंवा निवेदन करताना काय प्रकारचे संदर्भ गौरी देशपांडे वापरतात, की ग्रीक नाटकातला कोरस आहे आणि मंचावर सतत येणाऱ्या जासुदांना योग्य उत्तर सामायिकपणे द्यायचं आपलं काम आहे. कुणी मृत्यू पावल्यावर करायच्या आखून दिलेल्या सामाजिक विधी रूढीचा हेतू जर दुःखितांच्या मनाला बधीर संवेदना शून्यपणा आणणं हा असेल तर तो चांगलाच सिद्धीला गेला म्हणायला पाहिजे. काय हे वाक्य आपण परत वाचूया. कुणी मृत्यू पावल्यावर करायच्या आखून दिलेल्या सामाजिक विधी रूढीचा हेतू. कुणी मृत्यू पावल्यावर काय आहे सामाजिक रूढीविधीचा हेतू? आलोय, बसले, वाईट झालं, फार चांगले होते, आमचे त्यांचे संबंध उत्तम होते, फार गुणी माणूस होता, फार मोठा माणूस होता, फार दिलदार माणूस होता. हा सगळा जो संवाद आहे याचा जर हेतू दुःखितांच्या मनाला बधीर संवेदना शून्यपणा आणणं, यानं जो दुःखी आहे त्याच्या मनाला जी एक बधीरपणा येतं, त्याच्यात म्हणजे संवेदन शून्यता येते की ते बोथट होऊन जातं, नम होऊन जातं, तर तो चांगलाच सिद्धीला गेला. म्हणजे यांच्या बाबतीत तो झाला. दिवसभर भेटणाऱ्यांची रीग आहे. प्रत्येक बाबतीमध्ये तार्किक असणं, कुठेही वाहवत न जाणं, राधाचा जो गुण आहे तो तुम्हाला दिसेल बघा. युनिफॉर्म. कुणी जवळचं स्वतःच डोळ्यातून अश्रू काढणारं आलं. रुक्मिणी, अरुणा, शंतनू नवीन पात्र जेव्हा प्रवेश करतात तेव्हा त्याची नोंद बाजूला करून घ्यायला पाहिजे. रुक्मिणी, अरुणा, शंतनू. तर राधाला एकदम धक्का बसल्यागत जाणीव व्हायची की माधव गेलाय. अत्यंतिक दुःखामध्ये आणि दुःखाच्या त्या खूप वरच्या टोकावरती बऱ्याचदा दुःखाची जाणीवच नष्ट होते. कारण त्या सगळ्या दुखवट्याच्या काळामध्ये तुम्हाला भेटायला येणारे लोक आणि त्या सगळ्यामध्ये दुःखाचे सगळे आयाम बदलतात. मध्यंतरी मी आपल्या मराठी साहित्याच्या ग्रुपवर सावरबोंड नावाच्या सिनेमाविषयीचं एक टिपण लिहिलं होतं. मराठी साहित्याचा आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे, महत्त्वाचा सिनेमा आहे मराठीमधला. त्याच्यामध्ये मृत्यूचं आणि मृत्यूनंतरच्या घटनांचं काय आपण म्हणूया एक अत्यंत संवेदनशील चित्रण आहे. की त्या पात्राचे, नायकाचे जे आहेत ते वडील वारतात आणि त्या 10 दिवसांमधली ती सगळी फिल्म आहे. ती फिल्म बघायला पाहिजे. म्हणजे इथे जे येतं की एकदम धक्का बसल्यागत जाणीव व्हायची की माधव गेलाय, म्हणून आले आहेत हे सारे, की दुःखाची जाणीवच नष्ट होते की काय घटना झाली आहे. म्हणजे बऱ्याचदा वास्तवाचं भानच नाहीसं होतं आत्यंतिक दुःखातनं आणि मग लगेच कळतं की हा कशाला भेटायला आलाय. विहारीला दारात बघितल्यावर तर अरे येईलच आता माधव घरी असं जवळजवळ म्हणाली सुद्धा होती ती. म्हणजे भास होणं, म्हणजे ती सुद्धा एक माणूसच आहे. कितीही तार्किक असली तरी माणसाच्या आतमध्ये ती भावनाशीलता जिवंत राहतेच. भावनाशील असणे, संवेदनशील असणे हे मनुष्य असण्याचं महत्त्वाचं लक्षणच आहे. तुम्ही कितीही तार्किक असलात माणूस म्हणून, कितीही तर्कवादी असलात, कितीही तुम्ही रॅशनल असलात, तरी भावना नावाची गोष्ट तुमच्यामध्ये शिल्लक असते. तुम्ही केवळ हेच असताल तर ते चालत नाही. तुम्ही हे सगळे असता आणि राधा तीच आहे. रात्री 11 वाजता पिळून टाकलेल्या पोतेऱ्यासारखं, म्हणजे उपमा जर आपण बघितल्या की स्वतःच्या शरीराची उपमा की पिळून टाकलेल्या पोतेऱ्यासारखं झालं होतं मन आणि शरीरही. अखेर कॉफी पिता पिता दिवसभर मनाच्या मागं कुठं तरी खात असलेली वेदना पुढ्यात येऊन ठाकली, तेव्हा दोन्ही हातांनी डोळे झाकून घेत ती अडखळत म्हणाली, फरहद कसा नाही आला अजून? दिल्लीतच आहे ना. हे सगळे दिल्लीत आहेत, आपल्याला माहिती आहे. फॉरेन सर्व्हिसेसमध्ये माधव आहे आणि दिल्लीमधलं हे सगळं आहे. फरहद कसा नाही आला अजून? महत्त्वाचं पात्र जे आहे फरहद, फरहद कसा नाही आला अजून? दिल्लीतच आहे ना. लक्षात येत आहे. आणि नवीन पात्र जे आहे, जे महत्त्वाचं आहे, ज्याच्यावरती आपल्याला पुढे आता सगळ्या मानवी स्त्री पुरुष संबंध, मैत्री, प्रेम, मैत्रीच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेमाशी संबंधित कसे धागे असतात ते, किंवा मैत्रीचा खरा अर्थ काय, विरुद्धलिंगी व्यक्तींच्यामध्ये जे प्रेम आहे त्याचे नेमके आयाम काय, हे फरहदच्या पात्राच्या निमित्ताने आपल्याला त्याची चर्चा आता करता येईल. फरहद कसा नाही आला अजून? दिल्लीतच आहे ना. गणेशने घसा खाकरला तेव्हा चटकन शंका आली, काय म्हणून विचारत तिनं रोखून त्याच्याकडे पाहिलं
तो म्हणाला, दुपारीच फोन आला होता, मी घेतला आणि सांगितलं की तू अजून शॉकमध्येच आहेस म्हणून. म्हणजे फरहद नावाच्या व्यक्तीचा संवाद हा आपल्या आईसोबत होऊ नये म्हणून त्याला टाळू पाहणारा गणेश. लक्षात येतंय? फरहद या पात्राचं जे काही आगमन आहे या लघु कादंबरीमध्ये त्याचा उल्लेख होतोय आणि ते होण्या अगोदर मी आता गौरी देशपांडे यांच्या मुलाखतीतनं काही भाग जो आहे तो तुमच्यासाठी इथं वाचून दाखवतो. इथे लघु कादंबरीच्या वाचनामध्ये आपण एक 5 मिनिटाचा पॉज घेऊ आणि फरहद हे जे काही पात्र येतंय आणि त्याचे आणि राधाचे संबंध कसे आहेत, त्याचे आणि माधवचे संबंध कसे आहेत, या सगळ्याची चर्चा करण्याच्या अगोदर म्हणजे स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीत तुमचं जे आकलन आहे, तुमचं जो दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये तुमचे जे पूर्वग्रह आहेत, या सगळ्याचा विचार करून आता आपल्याला हळूहळू थोडंसं पुढं जाण्या अगोदर मी गौरी देशपांडेंची एक मुलाखत आहे, त्या मुलाखतीतलं 1-2 उतारे आता इथं वाचतोय. ते उतारे मी तुम्हाला नोट्स म्हणून आपल्या मराठी साहित्य या टेलिग्राम चॅनलवर पण ऑनलाईनच्या मुलांना पाठवेल. जे ऑफलाईनचे आहेत त्यांना इथे ते दिलं जाईल. तर ते काय आहे म्हणजे गौरी देशपांडेंची लेखनामागची भूमिका त्या 1-2 उतार्यांमध्ये दिली आहे, ती मी वाचून दाखवतो आणि मग आपण परत आपल्या फरहदच्या प्रकरणाकडे ते येऊया. काय म्हणतात गौरी देशपांडे, म्हणजे स्वतः लेखिका काय म्हणते हे खूप महत्त्वाचं आहे. लेखिकेच्या बाबतीत अनेक समीक्षकांनी काय काय लिहिलेलं असतं. म्हणजे गौरी देशपांडेंच्या लेखनावर अनेक लेख आहेत. बऱ्याच लेखकांनी, बऱ्याच समीक्षकांनी त्यांच्या पूर्वग्रहानुसार गौरी देशपांडेंच्या लेखनाचं आकलन केले आणि बऱ्याचदा त्या लेखनामध्ये त्यांचेही पूर्वग्रह दिसतात, त्यांचाही अभ्यास दिसतो. पण मुळात क्रिएटिव्ह रायटिंग किंवा ज्याला आपण कलात्मक लेखन, आर्टिस्टिक रायटिंग असं म्हणतो, ते काही अशा इतक्या तार्किक दृष्टिकोनातून पकडता येत नाही. तर स्वतः लेखक काय म्हणतो हे सुद्धा त्यासाठी बघणं महत्त्वाचं ठरतं. काय म्हटलं जातंय, काय म्हणतात गौरी देशपांडे, व्यवस्थित हे ऐका. ह्याचं मी तुम्हाला PDF पण पाठवेन. PDF म्हणजे हे एक पेज. स्त्रीच्या जीवनात अनेक आकांक्षा असतात. गौरी देशपांडे काय म्हणतात, आणि आता आपण टेक्स्टच्या बाहेर आहे, टेक्स्ट नाही. आता गौरी देशपांडेंची भूमिका काय आहे लेखनामागची. स्त्रीच्या जीवनात अनेक आकांक्षा असतात. इच्छा, आकांक्षा म्हणजे इच्छा. तिच्या नात्याच्या संदर्भात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा, लैंगिक सुखाबद्दल, मातृत्वाबद्दल, नंतर मग सहजीवनाच्या सोबतीबद्दल. काय म्हणतात हे खूप व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. स्त्रीच्या जीवनात अनेक आकांक्षा असतात. आणि कोणत्या असतात आकांक्षा असं गौरी देशपांडेंना वाटतं. तिच्या नात्याच्या संदर्भात, म्हणजे तिथली जी आपल्या आयुष्यामधली जी रिलेशनशिप्स असतात, आयुष्याच्या वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा, नाती जी असतात, नाती ही जगण्यासाठी आवश्यक आहे. गौरी देशपांडेंचंच बहुतांश लेखन आपण जर बघितलं तर नात्याच्या संबंधातच ते लेखन येतं. त्यांच्या पात्रांच्या आयुष्यात येणारे पुरुष, त्यांचे मित्र, त्यांचे पती, त्यांचे मुलं, या नात्यांच्या संदर्भातच तो सगळा ढांडोळा आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा. मग कशा संदर्भात आहे. लैंगिक सुखाबद्दल, म्हणजे स्पष्टपणे स्त्रीच्या सगळ्या आकांक्षांच्या बद्दल जागरूक असणं गौरी देशपांडेंच्या लेखनाचं वैशिष्ट्य, की आकांक्षांबद्दल आणि स्त्रीच्या ज्या सगळ्या इच्छा आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या आहेत. मग लैंगिक सुखाबद्दलच्या इच्छा. म्हणजे आता आपण बघितलं की एक एक पान गळावया ही कादंबरी, ही लघु कादंबरी जी आहे ही 1980 कधी प्रकाशित झालेली आहे. 1980 पहिली जी आवृत्ती आहे तिची 1980. तो काळ जो आहे, म्हणजे कुठल्याही लेखकाचं लेखन हे त्या त्या काळाच्या संदर्भात बघावं लागतं. म्हणजे एक एक पान गळावयाचं जर परीक्षण मला करायचं असेल तर मला 1980 मध्ये जायला पाहिजे. 2026 मध्ये मी बसून इथं काय बाबा हे गोष्ट किती मागास आहे, आता जग LGBTQ आणि याच्याही पुढे गेलं आहे असं म्हणून चालणार नाही. हा विचार त्यांनी 1980च्या कादंबरीत कसा दिसतोय मला, त्यावेळेची तत्कालीन सामाजिक परिस्थिती कशी असते, ह्याच्या त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला
बघावा लागतो. लैंगिक सुखाबद्दल तिच्या आकांक्षा काय असतात? म्हणजे आता तुम्ही जर मला वाटतं शहाना गोस्वामी नावाची एक अभिनेत्री आहे आणि तिचा एक व्हिडिओ तुम्ही रील्स वगैरे बघत असाल, तर तिने तिच्या मल्टिपल पार्टनर्सबरोबर असणाऱ्या संबंधांविषयी एक पॉडकास्ट केला आहे, शहाना गोस्वामी. आणि अर्थातच ज्या वेळेला स्त्री स्वतःच्या लैंगिक स्वातंत्र्याविषयी असा जाहीर उल्लेख करते, त्यावेळेला आपल्याकडे विशेषतः आपल्या पुरुषांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता यायला लागते. एक प्रकारची असुरक्षितता स्त्रियांमध्येही यायला लागते की काय बाबा, हे तर म्हणजे काही चौचालपणा आहे का? ही तर कुटुंब संस्था उद्ध्वस्त करायला निघाली आहे. आणि हा काय बाई नेमकं, म्हणजे हे काय आहे? मग याला स्त्री म्हणतात का? मग ह्यांना कोणत्या प्रकारचं सुख लागतंय? मग हे कुठलं स्वातंत्र्य? अशा प्रकारचं तुम्ही जर खाली कमेंट्स बघितल्या, म्हणजे ज्याला आपण पॉलिॲमरस रिलेशनशिप, तुम्ही लेख वाचत असाल त्याच्यावर अनेक लोक आत्ता लिहित आहेत. काय आहे हे? ह्या सगळ्याची चर्चा 2026मध्ये आता स्त्रिया उघडपणे करायला लागल्यात. अर्थात ते करताना त्यांच्या जे वर्गीय स्थान आहे, जे जातीय स्थान आहे, तेही महत्त्वाचं आहे. त्या कुठल्या लोकेशनवरून बोलतात हेही महत्त्वाचं आहे. पण ह्या सगळ्यांची चर्चा काळाच्या अगोदर करणाऱ्या गौरी देशपांडे, की मला लैंगिक सुख स्त्रीचं जे आहे त्या आकांक्षा आहेत त्या महत्त्वाच्या असतात. मातृत्वाबद्दल तिच्या आकांक्षा असतात. आणखी कुठल्या कुठल्या आहेत? मातृत्व, आई होण्याबद्दल तिच्या काय आकांक्षा आहेत? त्यानंतर आणखी कुठलं म्हटलंय त्यांनी? आणि मग सहजीवनाबाबत, सोबतीबाबत, मग तो पती असेल, कोणी तुमचं प्रियकर असेल, काय असेल, ह्या वेगवेगळ्या आकांक्षा असतात आणि त्या स्त्रीलाही असतात. त्यांच्या अगोदर बऱ्याचदा असं होतं की स्त्रीला काय आकांक्षा असतात, म्हणजे काही नसतातच, किंवा त्याच्या आकांक्षा असल्या तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. पण नाही, ते ठासून सांगणं की स्त्रीच्या जीवनात अनेक आकांक्षा असतात, तिच्या नात्याच्या संदर्भात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा, लैंगिक सुखाबद्दल, मातृत्वाबद्दल, नंतर मग सहजीवनाच्या सोबतीबद्दल. पण मला वाटतं, मला म्हणजे गौरी देशपांडेंना वाटतं, या सर्वांसाठी स्त्रीला फार मोठी किंमत द्यावी लागते. पण मला वाटतं स्त्रीला या सर्वांसाठी फार मोठी किंमत द्यावी लागते. कुठली किंमत अपेक्षित असेल बरं गौरी देशपांडेंना? मला मातृत्व, मला आई व्हायचंय, पण त्यासाठी आय हॅव टू एंटर इन टू मॅरेज. मग बऱ्याचदा मॅरेज हे दुःखदायी होऊ शकतं. बऱ्याचदा मॅरेजमध्ये मला वेगळ्या प्रकारचं काही सहन करावं लागू शकतं. मग मला एकल आई होणं, म्हणजे आत्ता जर तुम्ही रिपोर्ट्स वाचत असाल की मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये, अमेरिकेमध्ये सिंगल मदर्सचं प्रमाण जे आहे ते आता काय वाढलं आहे. मग ते काय आहे की मग नवऱ्याशिवाय लोक मातृत्व स्वीकारायला लागलेले आहेत वगैरे. ती जी किंमत देणं आहे, गौरी देशपांडे म्हणतात की लैंगिक सुखाबद्दल, मातृत्वाबद्दल, सोबतीसाठी, की मला कोणाची तरी सोबत हवी आहे. पण ज्या वेळेला मी सुरक्षितता नावाची गोष्ट स्त्री म्हणून स्वीकारायला जाते किंवा जातो, त्यावेळेला माझं स्वातंत्र्य जे आहे त्याला धक्का पोचतो का? म्हणजे जो मुद्दा आहे आपण इथं लिहू शकतो की ज्या वेळेला व्यक्ती सुरक्षितता, म्हणजे ज्याला आपण सिक्युरिटी म्हणतो, त्याचा शोध घ्यायला जाते, त्यावेळेला तुमचं जे स्वातंत्र्य आहे याच्यावर घाला येतो का? म्हणजे फ्रीडम आणि सिक्युरिटी, की मला सुरक्षितता पाहिजे म्हणून मला स्वातंत्र्याचा बळी द्यावा लागतो, आणि मी स्वातंत्र्याच्या दिशेने गेले स्त्री म्हणून की मला सुरक्षिततेचा बळी द्यावा लागतो. हे सर्वांच्या बाबतीत खरं आहे. मग बॅलन्स, संतुलन असं काही असतं का की नाही, यू हॅव टू चूज ओनली वन, की मला स्वातंत्र्य हवं असेल तर मी सुरक्षितता मी तितकी त्याला महत्त्व देणार नाही? काय आहे? सहजीवन आणि सोबत असं म्हणल्यानंतर मला किंमत द्यावी लागते. म्हणजे या सगळ्या स्त्रियांच्या आकांक्षांकरता त्यांना काहीतरी त्याग करावा लागतो, काहीतरी एक कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मला वाटतं या सर्वांसाठी स्त्रीला फार मोठी किंमत द्यावी लागते. आणि गौरी देशपांडे पुढे म्हणतात, पुरुषाला तशी लागत नाही. हा त्यांच्या पुढचं असणारं हे आव्हान आहे की लैंगिक सुखाबद्दल पुरुषाला ती किंमत द्यावी लागत नाही जी स्त्रीला द्यावी लागते. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये तसा त्याग करावा लागत नाही, है ना. आपण ऐकतो की नाही पेट्रियार्कल समाजामध्ये, तो काय पुरुष आहे, हरकत नाही, तो हे करणारच, त्याच्याकडून झाली चूक तर झाली चूक असं. पण स्त्रियांकडून तशी चूक झाली तर काय? पुरुषाला तशी लागत नाही, म्हणजे पुरुषाला किंमत द्यावी लागत नाही. माझ्या बहुतांश लेखनातून आपण
स्त्री पुरुष नात्यात समानतेची अपेक्षा का ठेवू शकत नाही असा प्रश्न करण्याचा माझा प्रयत्न असतो. स्वतः लेखिका तिच्या लेखनाचा हेतू सांगते आहे, प्रश्न सांगते आहे. हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे आपण आपल्या रसास्वादात वापरू शकतो, प्रश्नांच्या उत्तरामध्ये वापरू शकतो. स्त्री पुरुष नात्यात समानतेची अपेक्षा आपण का ठेवू शकत नाही असा प्रश्न करण्याचा माझा प्रयत्न असतो. शारीरिक, मानसिक किंवा भावनिक कोणत्याच बाबतीत स्त्री कमी प्रतीची नसताना मग सातत्याने स्त्री पुरुष नात्यात असमतोल का सोसावा. म्हणजे स्त्रीला कोणत्याही बाबतीत त्या कमी प्रतीची मानत नाही, शारीरिक मानसिक दोन्ही पातळ्यांवर. जर मी पुरुषांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही तर मग हे असमानता दोघांच्या मध्ये का, तो असमतोल का सोसावा. आणि त्यांच्या नायिका या असमतोलालाच विरोध करताना दिसतात. स्त्रियांच्या सुप्त शक्तीची त्यांना स्वतःलाच जाणीव न होणं हे समाजाला सोयीचं आहे म्हणून चालवून घ्यायचं प्रश्नचिन्ह. की ही जाणीव जी माझ्या आत आहे, ही जाणीव जी माझ्या नायिकांच्या आत आहे ती अनेक स्त्रियांमध्ये नसते आणि ती जाणीव त्यांना होत नाही, हे समाजाच्या सोयीचं असतं. कारण जर ती जाणीव, सुप्त जाणीव त्यांना झाली की मी स्वतंत्र आहे, मी स्वतःमध्ये कंप्लीट आहे, मी स्वतःमध्ये मला पूर्णत्व आहे, मी कोणत्याही प्रकारे माझ्या नवऱ्यापेक्षा कमी नाही, तर सगळं संबंध कुटुंब व्यवस्था हलायला लागेल. मी काल परवाच्या लेक्चरमध्ये म्हटलं की नाही की स्त्रीनी त्याग करायचा सोडला तर भारतातली बरीचशी कुटुंब हलायला लागतील. टेकन फॉर ग्रँटेड तुमच्या शब्दात जर बोलायचं म्हटलं तर आपण घेतो, आईला घेतो, पत्नीला घेतो, आणि ज्या क्षणी ते होईल की ती समसमान हक्काची भाषा बोलायला लागेल त्यावेळेला ते घर असं उभं मधून अशा त्याच्या फांगड्या होतील. लक्षात येतं ते जे आहे की हा असमतोल जो आहे तो का सोसावा. स्त्रियांच्या सुप्त शक्तीची त्यांना स्वतःला जाणीव न होणं हे समाजाला सोयीचं आहे म्हणून चालवून घ्यायचं. मी या प्रश्नांना भिडण्याचा माझ्या कामातून प्रयत्न करते. गौरी देशपांडेंच्या लेखनाचा हेतू, मी ह्या प्रश्नांना भिडण्याचा माझ्या कामातून प्रयत्न करते आणि या विषमतेने भरलेल्या जगात माझ्या नायिका त्यांचं स्वत्व राखायचा प्रयत्न करतात. या विषमतेनं भरलेल्या जगात माझ्या नायिका त्यांचं स्वत्व राखायचा प्रयत्न करतात. राधा तिचं स्वत्व राखायचा प्रयत्न करते. मग ते माधवच्या संदर्भात असेल, गणेशच्या संदर्भात असेल, अंबुजाच्या संदर्भात असेल, नीरजाच्या संदर्भात असेल, फरहदच्या संदर्भात असेल. स्वत्व राखणं, माझं स्वत्व म्हणजे मुलाच्या मायेपोटी आई म्हणून जीव कळवळला तरी राधा या व्यक्तीचं स्वत्व राखणं, अंबुजाच्या मायेपोटी राधामधल्या आईचा जीव कळवळला तरी राधा नावाच्या व्यक्तीचं स्वत्व राखणं. आणि हा प्रयत्न माझ्या नायिका करतात. फरहदच्या त्या सगळ्या प्रवेशापूर्वी हे आपण वाचतोय कारण ते समजून घ्यायला मदत होईल, नाही तर तुमचे पूर्वग्रह मध्ये येतात. म्हणून मी ही मुलाखत वाचली. एक ब्रेक आपण आत्ता घेतला. काय म्हटलंय की ह्या विषमतेनं भरलेल्या जगात माझ्या नायिका त्यांचं स्वत्व राखायचा प्रयत्न करत असतात. आपलं स्वत्व राखणं, स्वतःचा पैस निर्माण करणं, मग कोणत्याही परिस्थितीत त्या असोत, स्वतःचा पैस निर्माण करणं. हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. हे सगळे तुमच्या उत्तरामध्ये आले तर मला फार आनंद होईल. स्वतःचा पैस, स्वतःची जागा, स्वतःचं अस्तित्व, स्वत्व जपणं, निर्माण करणं, मग कोणत्याही परिस्थितीत त्या असोत. माधव असो, माधव नसो, असहाय्य होणं नाही आहे. आता नवरा गेलेला आहे तर मुलंच माझे तारणहार आहेत, आता काय मी तुमची आश्रित झाले बाबा. प्रश्न विचारला जातोय की नाही राधाला, आता काय नियोजन. भाडं जुलैपर्यंत भरलेलं आहे. काय म्हणते राधा, घराचं भाडं जुलैपर्यंत भरलेलं आहे, पुढचं मी माझं बघेन, सगळं मला माधवनी ठेवलेलं आहे, संपलं. मग कोणत्याही परिस्थितीत त्या असोत, त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो. कुठला जीवन मरणाचा प्रश्न आहे? आपलं स्वत्व राखणं,
आणि आपला पैस निर्माण करणं हा माझ्या नायिकांसाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो. गौरी देशपांडेंनी 4 वाक्यांमध्ये त्यांचं प्रयोजन सांगून टाकलं की व्यक्ती म्हणून स्वतःचं अस्तित्व जपणं, स्वत्व जपणं, स्वतःचा पैस निर्माण करणं, परिस्थिती कुठलीही असो तो हेका ती भूमिका न सोडणं हा त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. मग याच्यातनं कुटुंब संस्था राहतीये का? मला स्त्री म्हणून कुटुंबातून बाहेर यावं लागतंय का? मला मुलांच्या प्रती जे काही मातृत्वाची भावना आहे ती बाजूला सारावी लागते का? मला पत्नी म्हणून माझ्या जोडीदारासंबंधी काही भूमिका बदलावी लागते का? जर हे सगळं बदलावं लागत असेल तरीही चालेल. माझं स्वत्व शाबूत राहिलं पाहिजे, माझा पैस निर्माण होत राहिला पाहिजे. हाच माझ्यासाठी माझ्या जीवन मरणाचा म्हणजेच माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. गौरी देशपांडे यांच्या मुलाखतीतून लक्षात येतंय ही भूमिका आहे. लेक्चर झालं की तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या ॲपवर मी याचं नोट्स टाकेल. आता आपण आपल्या फरहतच्या त्या सगळ्या एक एक पानकडे परत येऊया. टेक्स्ट तुमच्यासोबत वाचणं म्हणजे काय हे खूप तसं बघितलं तर बिंग टीचर माझ्यासाठी हे हेक्टिक आहे. 18 पैकी 10-12 पुस्तकांसाठी पण जर हे पूर्ण करायचं म्हटलं तर जास्तीचे आवर्स मला घ्यावे लागतील. पण हरकत नाही आहे, हे मी घेणार आहे या वर्षीच्या इंटिग्रेटेड या फाउंडेशन सगळ्या बॅचमध्ये. 2027च्या UPSCसाठी ही बॅच आहे, 2027च्या MPSCसाठी आणि यावर्षीच्या 26च्या दोन्ही परीक्षांच्या मेन्ससाठीची आहे. पण काय होतंय, जी मुलं माझ्याकडे लिहितायत ना त्यांना मोघम प्री पास झालेले आणि रसास्वाद लिहायला काहीही भंपकसारखं ते लिहितात आणि ते मग मार्कच देता येत नाही. मग 10 पैकी मग असं होतं की काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, सगळा गाळ भरलेला असतो आणि अत्यंत बेसिक विचार. आणि जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे एवढे विद्यार्थी आहेत माझे, म्हणजे ट्रेनिंगमध्ये आहेत, काही प्रोबेशनवरचे आहेत, ते प्री पास होत आहेत, त्यांनी वाङ्मय घेतलेला आहे आणि लिहून पाठवत आहेत. खूप लोक आहेत. प्रत्येकाच्या लेखनामध्ये खूप असं चाइल्डिश आकलन आहे, समजूनच घेतलं जात नाही. कारण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये तुमच्याकडे ती मुभाच नव्हती. कुठला कमिशन कुठल्या वर्षी हे झाला आणि कोणता ॲक्ट कोणत्या वर्षी एन्फोर्स झाला याच्यातच एनर्जी गेलेली आहे. ते समजूनच घेता येत नाही, आयुष्य कवेतच घेता येत नाही. ती सगळी रॅशनॅलिटी, इमोशनॅलिटी, सेन्सिटिव्हिटी मरून गेलेली आहे. त्यामुळे वाङ्मयच नाही, तुम्ही समाजशास्त्र घेतलं ना तरी तुमची परिस्थिती तीच होणार आहे. तुम्ही इतिहास घेतला तरी तुमची परिस्थिती तीच होणार आहे. तुम्ही PSIR घेतला तरी तुमची परिस्थिती तीच होणार आहे. तुम्हाला निबंध पण लिहिता येत नाही, म्हणून बालिशसारखे निबंध येत आहेत. लक्षात येत आहे. तर लोक पुन्हा निबंधाच्या आत्ता सेशनमध्ये पण मला जे जाणवतंय की तेच होतंय, काहीच करता येत नाही कारण वाचन नाही, आवाका तसा राहिलेला नाही आणि लेखीला तसं चालणार नाही. कारण इतर लोक UPSCचं प्रिपरेशन करणारे, फुल टाईम करणारे लोक हे करत आहेत. आणि आता मी परत त्या दिवशी म्हणालो तसं 24 मेचा UPSCचा पेपर टफ केल्यामुळे अनेक लोकांचं सेकंडरी हे जे काही आहे आता हे महाराष्ट्रातल्या ज्या मुलांचं आहे, हजारो मुलं आहेत की जे UPSC करतायत, त्यांना हे पण आता क्लिअर करायचं आहे. त्यामुळे ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारे काही जे मुलं आहेत ज्यांचे अजून एज आहे, त्यांनी या गैरसमजात राहू नये की सगळेच आपल्यासारखे आहेत, असं नाही आहे अजिबात. आपल्या टेक्स्टकडे येऊया. फरहत कसा नाही आला अजून, दिल्लीतच आहे ना? गणेशनं घसा खाकरला तेव्हा तिला चटकन शंका आली. काय म्हणून विचारत तिनं रोखून त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, दुपारीच फोन आला होता, मी घेतला आणि सांगितलं की तू अजून शॉकमध्येच आहेस म्हणून. गणेश त्यानं काय केलं याचा पुरता बोध देखील व्हायच्यात ती उठून फोनकडे धावली. तोंडानं तुटक असंबद्धपणं म्हणत होती, हाऊ कुड यू? माधवचा, माझा सर्वात जुना, सर्वात जवळचा, त्याला काय वाटेल या खोट्याचं? माझ्या इतकं मोठं त्याचं दुःख गणेश, हाऊ कुड यू? आता इथं एक मुद्दा, आपण बहुजन समाजातले असाल, आपण ग्रामीण भागातले असाल तर एक जाणवू शकतं की फॅमिली ॲज अ युनिट, म्हणजे कुटुंब नावाचं एक युनिट म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये, सर्वसामान्य मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये, मी, माझी पत्नी, माझे मुलं म्हणजे माधव, राधा, 2 मुलं, 3 मुलं, ह्यांचं एक युनिट मानून चालण्याची आणि सगळ्या गोष्टींना तसं बघण्याची आपली एक सवय असते की कोणीतरी नवऱ्याचा आणि बायकोचा मित्र आहे तो मुलापेक्षाही जास्त महत्त्वाचा वाटणं हे तुमच्या त्या रूढ जाणीवांना खटकू शकतं. किंवा लग्नाच्या बाहेर स्त्रीला एखादा मित्र असू शकतो, मग तो लैंगिक संबंधात असेल किंवा नसेल,
मुळातच स्त्रीला पुरुष मित्र असतो, ह्याविषयी सुद्धा तुमच्या मनामध्ये काही पेट्रियार्कल काही प्रेज्युडायसेस असू शकतात. आणि ते तुम्ही त्याच्याकरता पुरुषच कॅन्डिडेट असायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही स्त्री कॅन्डिडेट असाल तर तुमच्यामध्ये पुरुषांपेक्षा जास्त पेट्रियार्की भरलेली असू शकते, किंबहुना असते बऱ्याचदा आपल्याकडे, की असं कसं बाई, असं कसं सर. म्हणजे विद्यार्थी बोलतात माझ्याशी, अशी कशी आहे. तर ते जे आहे की हाऊ कुड यू. अखेर वाजणारा फोन फरहदनं उचलला तेव्हा रडण्यापायी तिला बोलता येईना. फरहद ये ये असं कसंबसं म्हणून ती फोन शेजारीच मटकन बसली. मनात सारखं येत होतं, आता फरहदला मी आणि मला तो. आता या वाक्यापाशी येऊन आपलं एक पेट्रियार्कल मन, तुमचं एक सगळ्या सामाजिक संकेतांनी भरलेलं मन असं लगेच दचकू शकतं. आता फरहदला मी आणि मला तो आणि त्याला मी, हे काय प्रकारचं रिलेशनशिप, हे काय नातं आहे. आणि मग आपल्याला ते गौरी देशपांडेंची मुलाखत, की स्त्रीच्या आयुष्यात अनेक आकांक्षा असतात, लैंगिक सुखाबद्दल, मातृत्वाबद्दल, सोबतीबद्दल. आणि जे स्वातंत्र्य पुरुषाला असतं ते तिला नसतं. आणि त्याच्या बदल्यात जर तिला ते हवं असेल तर तिला त्याची किंमत मोजावी लागते, पुरुषाला त्याची किंमत मोजावी लागत नाही. ही जी किंमत आहे ही फक्त टँजिबलच असते का, की फरहद आणि राधाच्या मैत्रीबद्दल जर त्यांनी ती मैत्री ठेवली, राधाने तिच्या आकांक्षांच्या परिपूर्तीसाठी फरहद सोबतची मैत्री, मग ती कुठल्याही प्रकारच्या संबंधांची असेल तर त्या मैत्रीसाठी तिला जी किंमत मोजावी लागते ती स्वतःच्याच मुलांकडून आलेल्या दूषणांची आहे का, चारित्र्याच्या संदर्भात काही टीकेची आहे का, ती किंमत कदाचित माधवला मोजावी लागली असती की नसती, हा प्रश्न आहे. गणेश जो आहे तो टाळतो काय आहे, की आईचा मित्र आहे या अर्थानं जे म्हणणं. आता फरहदला मी आणि मला तो, एक प्रकारे सूक्ष्म नवल वाटलं मनात, की गणेश, अंबू, नीरजा सारी आपल्या इतकीच पोरकी आहेत की आता, पण त्यांचा आधार नाही वाटला. अत्यंत रॅशनल, बुद्धिवादी असणं ज्याला आपण म्हणतो ना, ते येतं. आणि जे खरं आहे ते जे ते तिला वाटतं ते, आणि ती ठाम आहे. राधाच्या व्यक्तिमत्वाबाबत एक काय दिसतं, की ठाम असणं आणि स्वतःच्या भावनांबद्दल, स्वतःच्या जीवनशैलीबद्दल अत्यंत खात्री असणं, की नाही वाटलं मला यांच्यासोबत हे. पण त्यांचा आधार नाही वाटला. त्यांचं काय, सारं आयुष्य पुढ्यात आहे त्यांच्या बायका, नवरे, मुलं, नोकऱ्या, संसार, मित्रमैत्रिणी. फरहदला मी आणि मला तो. पुन्हा एकदा ते वाक्य येतं, 4 रस्त्यांपलीकडेल्या घरून फरहदला यायला 4 मिनिटही पुरली. दारातून त्याला आत घेऊन राधानं दार मिटलं मात्र, आणि तिच्या काळजातल्या आगीचा वनवा दोघांना वेढून भडकायला बघू लागला. पण जन्मात प्रथमच एवढ्या मोठ्या पहाडासारख्या, तटबंदीसारख्या फरहदनं तिचा आधार मागितला आणि तिघा मुलांपासून आखडून ठेवलेलं सांत्वन माया तिनं त्याच्यावर ओतली. तिघा मुलांपासून आखडून ठेवलेलं सांत्वन, तिघा मुलांपासून आखडून ठेवलेलं सांत्वन. एक जी दरी आहे, आपल्या नैतिकतेला न मानणारी मुलं, आपल्या नैतिकतेला न मानणारी अंबुजा, आपल्या मोरॅलिटीच्या अगेन्स्ट गेलेला गणेश, अप्रामाणिक गणेश, माधवच्या आणि राधाच्या त्या विवेकी दृष्टीला समजावून न घेणारी ही अपत्य, आणि त्यांच्यापासून काय आखडून ठेवलेलं, आखडून गेलेलं सांत्वन फरहदवर ओतणं जे आहे तो. म्हणजे मैत्री, स्नेह, भावना या फक्त कुटुंब संस्थेपुरताच सीमित नाहीत, कोतेपणा त्याच्यामध्ये नाही. दोन्ही हातांच्या मिठीत न मावणारे त्याचे खांदे, म्हणजे एक प्रकारे व्यक्ती वर्णन जे आहे की त्याच्या पर्सनॅलिटीचं केलेलं वर्णन आहे. धिप्पाड असणारा फरहद, कसे बसे धरून तिनं त्याला दिवाणावर आणून बसवलं, आणि मग अश्रूंनी दुःखानं वेडावाकडा झालेला त्याचा चेहरा, हुंदक्यांनी फुटू पाहणारं त्याचं शरीर आपल्या हातांनी पुन्हा पुसत, सारवत स्वतःचे अश्रू कसेबसे आवरत ती म्हणत राहिली, फरहद फरहद, रडू नको राजा, रडू नको सोन्या. आणि स्वतःच्या डोळ्यातल्या धुक्यातून आपल्या खांद्यावरच्या फरहदच्या डोक्यावरच्या तुरळक पांढऱ्या केसातून पलीकडे तिला गणेशचा चेहरा स्पष्ट दिसला.
आणि क्षणभर तिला वाटलं की हा कोण गृहस्थ उभा आहे इथं, आला कसा घरात आणि असा का बघतोय आपल्याकडे तिरस्कारानं, घृणेनं. तो गणेश आहे हे सनकण डोक्यात चमकल्यावर तिनं मान वळवून मुलींकडे बघितलं. नीरा जमिनीकडे बघत हातांची नखं कुरतडत होती आणि अंबूचे डोळे तिच्यावर खिळले होते. ते गणेशच्या डोळ्यांची प्रतिबिंब होते. अंबुजा आणि गणेश हे नाव घेतानाच एक घेणं जे आहे, कठीण आणि डोकेखाऊ कोड्याचं उत्तर चटकन सुटल्यासारखं झालं. मनात उफाळून येणाऱ्या शब्दांना आवरत ती खालच्या सुरात पण तिघांना ऐकू जाईल अशा आवाजात, आणि तो इतका हुकमती निघाला आवाज, पण कसा हुकमती, तुम्ही आत जा. गणेशनं तरीही तोंड उघडलं होतं, पण तिच्या धगधगणाऱ्या नजरेकडे बघून मुकाट मिटलं आणि बहिणींना घेऊन तो आत गेला. फरहदच्या खूपसं टक्कल पडलेल्या पांढऱ्या केसांची झालर असलेल्या गोल मोठ्या पण सुबक डोक्याकडे बघताना तिचं मन कणवेनं भरून आलं. कुठला कोण परका सहज जवळ आला आणि आपल्यावर अपरंपार प्रेम केलं म्हणून केवळ नकळत या तिघांचा वैरी झाला. आपल्यावर अपरंपार प्रेम केलं म्हणून नकळत या तिघांचा वैरी झाला. आपल्या आईनी तथाकथित परपुरुषाला तिथं आलिंगन देऊन सांत्वन करणं एकमेकांचं न खपणारी अपत्य, आणि राधाच्या त्या भावनेला, म्हणजे मुळात गौरी देशपांडेंच्या मुलाखतीमध्ये जे आहे ना, की कोणत्याही परिस्थितीत त्या असोत त्यांच्यासाठी स्वतःचं स्वत्व राखणं आणि पैस निर्माण करणं हा जीवन मरणाचा प्रश्न असो, की हुकुमती आवाजात आहे की तुम्ही आत जा. म्हणजे इथं मातृत्वाचा बळी गेला तरी चालेल जे आहे. कोण कुठला परका सहज जवळ आला, तो निघून गेल्यावर परत मुलांना तोंड द्यायलाच लागणार या जाणीवेनं तिला स्वतःचीही कीव आली आणि वाटलं आता आपल्या बाजूनं उभं राहणारं कुणी नाही. फरहद शांत होतोय जरा, तो तिला नवे उमाळे आले. 15-20 मिनिटांनी गणेशनं डोकावून पाहिलं असतं तर फरहदच्या कुशीत घुसून रडणाऱ्या राधाचं तितकंच अप्रिय दृश्य त्याच्या नजरेस पडलं असतं. आणि इथं मध्यमवर्गीय वाचक तुम्ही असाल तर तुमच्या संवेदनांना धक्के बसायला, दणके बसायला सुरुवात होते की हे काय प्रकारचं नातं आहे. पुरुष सत्ताक मानसिकता असेल, स्त्रीकडे बघण्याची तुमची दृष्टी कुत्सित असेल आणि तिच्या संबंधानं भिन्नलिंगी व्यक्तीची तिची असणारी मैत्री, हे जर तुम्हाला तिच्या चारित्र्याशी जोडण्याची एक चुकीची आणि वाईट सवय लागलेली असेल तर हे न पचणारं आहे. आणि हे तुम्हाला न पचत नाही म्हणून तुम्ही उत्तरामध्ये मग माती खाता. म्हणजे नकळत अनेक विद्यार्थ्यांचे पेपर मी काही चेक करतो तर पेट्रियार्की अशी तिथे दिसायला लागते की मग राधाचं वर्तन कसं आहे, किंवा मग अनेक पुरुषांशी ती यांचे संबंध असतात का कारावा स्वतंत्र पत्रेचे. म्हणजे हेच न हे आहे. म्हणजे स्त्रीचं चारित्र्य हे ती किती वेळा प्रेमात पडती आहे आणि तिचा कोणाशी संबंध आहे या सगळ्यावरूनच ठरवणारा जो समाज आहे त्याचं प्रतिबिंब तुमच्यात पडतं आणि मग ते सगळं टेक्स्टचं फेलच होतं. म्हणजे लेखिकेचा अप्रोच, लेखिकेचा प्रयोजन, तिचा उद्देश, हेतू सगळ्यावरती तुम्ही ते पाणीच टाकता. हे जे येतं की मग तुम्ही गणेश आणि अंबुजा होता आणि परीक्षक म्हणून मला आणि परीक्षकांना तुमचं ते असणं आवडू शकत नाही. म्हणून हा सगळा प्रपंच आहे की टेक्स्ट वाचणं, सगळेच टेक्स्ट वाचणं जे आहे 10-12 ॲटलिस्ट किमान जे मेजर आहेत ते. परतच्या कुशीत घुसून रडणाऱ्या राधाचं तितकंच अप्रिय दृश्य. पण भांडणाला तोंड फुटलं ते दुसऱ्या दिवशी रात्रभरच्या अर्धवट स्वप्नांनी अर्धवट चाळवलेल्या झोपेनं. हजारदा माधवला जवळ घ्यायला हात लांब केला तेव्हा हाताला लागलेल्या रिकाम्या अंथरुणाच्या स्पर्शानं दचकून, मग गाळलेल्या हताश अश्रूंनी थकून राधाची सहनशक्ती पुरती संपुष्टात आली होती. सकाळच्या चहाबरोबर गणेशनं विषय काढला बापाच्या मृत्यूपत्राचा. भाषा जी आहे, निवेदन जे आहे ते आत्तापर्यंत तुमच्या लक्षात येतं की मुळात या टेक्स्टमध्ये तुम्हाला सापडणारे खाण्याचे पदार्थ आहेत. म्हणजे ब्रेड आहे, चीज आहे, बटर आहे, अंडी आहे, फ्रीजमध्ये उकडून ठेवलेली अंडी आहेत आणि साल 1980.
म्हणजे आत्ता कुठे खूप मोठा समाज सकाळी ब्रेकफास्टला अंडी घेतोय, चीज घेतोय, बटर घेतोय, आणि 1980 म्हणजे जवळपास 20 आणि हे 26 46 वर्षांपूर्वीची नायिका, फॉरेन सर्व्हिस, आणि हे सगळं अत्यंत उच्चभ्रू एका वेळेला आपल्याला हे दिसतं की हे उच्च मध्यमवर्गीय आहे. भाषा पण मग त्यामुळे ती येते. आणि फरहद समजा आता याचं आणखी एक वैशिष्ट्य काढायचं म्हटलं नॅरेशनचं किंवा या एकंदर कथेचं, तर बहुसांस्कृतिक व्यक्तिमत्वांची रेलचेल गौरी देशपांडेंच्या या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये किंवा लघु कादंबऱ्यांमध्ये असते की फरहद आहे. नावावरून आपल्या लक्षात येतं की हे वेगवेगळ्या जाती, धर्म या सगळ्यांच्या मिश्रणातनं, पण त्यांचे जे आंतरसंबंध असतात ते 1 to 1 असतात, म्हणजे एकाच एक असे संबंध असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण इथं जो उल्लेख येतो की बापाच्या मृत्यूपत्राचा, म्हणजे ज्या वेळेला भाषा आपला स्तर कधी सोडते, रागामध्ये ती सोडते का? मग पप्पाच्या मृत्यूपत्राचा मगाशी विल हा शब्द येतो, आत्ता बापाचा हा शब्द येतो. तुझ्याकडे कॉपी असेलच ना, त्याच्या डेस्काच्या खानात आहे, ती घे आणि वाच. त्याच्या एकेरी उल्लेख जो आहे माधवचा, म्हणजे अजूनही बऱ्याचशा मुलींना, ग्रामीण भागातल्या मुलांना हे असं एकेरी उल्लेख जो आहे तो खटकतो. इतके प्रेजुडायसेस असतात तुमच्यामध्ये, पूर्वग्रह इतके असतात. आणून त्यानं वाचली वकिली बाण्यानं शब्द ना शब्द नीट 2दा वाचला. व्यावहारिकता जी आहे. मग म्हटलं पप्पांनीच केलंय, पण सगळं ठीकठाक दिसतंय, सगळं काही तुलाच ठेवलंय, तू म्हणालीस तसं, पण ही एक रिक्वेस्ट. फरहदला युगोस्लाव नायेव्हचा सेट दिलाय तो? होय. मला त्या चित्रात काही रस नाही हे ठाऊक होतं माधवला. फरहद जवळ त्या 3 चित्रकारांचीच इतर 7-8 चित्रं आहेत, त्यात भर म्हणून माधवनं ती त्याला देवली. म्हणजे आता युगोस्लाव नायवेंचा सेट चित्रांच्या आणि एका पर्टिक्युलर चित्रकाराच्या चित्रांचा सेट देणं, हे ज्या प्रकारच्या संवेदना ह्या संहितेमध्ये येतात त्याची जी सांस्कृतिक टेस्ट आहे, त्याची जी सांस्कृतिक त्याच्यामधले जे सगळे उल्लेख आहेत, हे एका उच्च मध्यमवर्गीय तत्कालीन समाजाचेच आहेत. हे एक वर्णन म्हणून किंवा हे निवेदन म्हणून, वैशिष्ट्य म्हणून आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. काय किंमत असेल, जे आपण म्हणतो ना की हा अत्यंत, म्हणजे गणेश अंबुजा हे कसलं प्रतीक आहे. राधा त्यांच्यामधले आई आणि मुलाचं नातं असलं तरी ते 2 प्रकारच्या व्यक्तिमत्वांचीच प्रतीकं त्यांनी तिथे निर्माण केली. म्हणजे ज्याचा तिटकारा येतो, कलावंताला ज्या प्रवृत्तीचा तिटकारा येतो ती प्रवृत्ती गणेशची आहे. म्हणजे एखादी अत्यंत सुंदर मूर्ती घडवावी, एखादं अत्यंत सुंदर स्कल्पचर, कोरीव काम, शिल्पकाम एखाद्याने करावं आणि येऊन म्हणावं की हे केवढ्याला जाईल. इनटँजिबल जे असतं ना, म्हणजे मार्केट कॅपिटलिझम, भांडवलशाही काय करत असते की प्रत्येक गोष्टीला मूल्यामध्ये कन्वर्ट करत असते. म्हणजे एखादी खुर्ची बनवणं आणि एखादी उत्तम कविता लिहिणं, तर या भांडवलशाहीमध्ये बनवलेल्या खुर्चीला जास्त किंमत आहे, कवितेला किंमत नसेल. मग ती कविता कितीही उत्तम असेल, जगण्याविषयी खूप काही महत्त्वाचं बोलत असेल तरी देखील. आणि जगामध्ये जेव्हा चंगळवाद फोपावतो, भांडवलशाही व्यवस्था डोकं वर काढते, त्यावेळेला सर्जनशीलतेपेक्षा प्रोडक्शनला महत्त्व जास्त येतं. म्हणजे उत्पादकता आणि सर्जनशीलता या 2 गोष्टींमध्ये उत्पादकता नावाचीच गोष्ट वर जायला लागते, सर्जनशीलता खाली जायला लागते. आणि त्या प्रकारच्या प्रवृत्तीचाच हा प्रश्न आहे गणेशचा. काय किंमत असेल त्या चित्रांची? राधाच्या मनात होतं म्हणावं ₹1,00,000, गणेशला काय कळणार होतं. ओरिजिनल पेंटिंग म्हटली की त्याचं डोकं लाखांकडेच धावत असेल, पण तशाच कोरड्या सुरात म्हणाली, तशी काही फारशी नाही, मोठेसे प्रसिद्ध चित्रकार आहेत ते अशातला भाग नाही, पण त्या दोघांना आवडले. तरी पण 5ही मिळून 4-5 हजार रुपये होईल, फार तर 7-8, तरी पण खूपच झाली. आणि मग पुढे जो कुचकाच वर येतो गणेशचा की नुसता मित्र हा काय नुसता असतो. खऱ्या मित्राची किंमत तू पैशात करत असशील, माधवनं केली नाही आणि मीही करत नाही. म्हणजे मी आत्ता जे म्हणालो की नाती, कला, जगण्यामधल्या ज्या गोष्टींची किंमत मॉनेटरी व्यवहारांमध्ये करता येत नाही, अशा गोष्टी माधवनं केली नाही आणि मीही करत नाही. आणि हा फरहद हा मित्राहून कितीतरी अधिक होता माधवला, तुला ते काय सांगणार. आपली मूल्य, आपले संस्कार, आपली जगण्याची रीत आणि आपला जगण्याप्रतीचा दृष्टिकोन अजिबात न समजलेले गणेश आणि अंबुजा, तुला ते काय
सांगणार, तुला ते काय सांगणार? संवाद तुटल्याचीच ती खूण आहे. काही मुलं पैशाला प्यार करायला शिकली, मगाशीचं वाक्य. काही मुलं पैशाला प्यार करायला शिकली, तुला ते काय सांगणार? अत्यंत भौतिकवादी असणारी अपत्य. म्हणजे आत्ता कितीतरी मध्यमवर्गीय घरांमध्ये तेच आहे ना. आपण म्हणतोय की सांस्कृतिक असणं, संवेदनशील असणं काय आहे की किती लोकांच्या घरामध्ये चांगली पुस्तकं असतात, कोण पुस्तकं वाचतं. बाकी सगळ्याला म्हणजे ठिकठिकाणची इंटेरियर्स तुम्ही बघितलं तर सगळं असतं, पण लोकांच्या घरामध्ये पुस्तक वाचनाची जागा नसते. कपड्यांनी कपाटं भरलेली असतात, पण पुस्तकासाठीची एक एक कोपरासुद्धा ठेवायला बऱ्याच लोकांना तो जमत नाही. तसंच जे आहे की तुला ते काय सांगणार? कळत नकळत राधाच्या स्वरात उपहास उमटला. त्याचा प्रतिध्वनी म्हणूनच की काय, गणेशचाही आवाज आपण आईशी बोलतोय हे विसरला, तिखट झाला, तिरस्कारानं भरला. उत्तरला आणखी काय होता त्याच विचारात आहे मी. मगाशीचा आपला मुद्दा, स्त्रीला त्याची किंमत द्यावी लागते. मातृत्वाबद्दल, सहजीवनाबद्दल, सोबतीबद्दल जर स्त्रीनं तिच्या आकांक्षा पूर्ण केल्या तर त्याची किंमत द्यावी लागते. आणि इथं ती किंमत आहे, स्वतःच्या पोटचं मूल असलेला गणेश म्हणतो आहे आणखी काय होता त्याच विचारात आहे मी. स्वतःच्या आईच्या चारित्र्याबद्दलचा अत्यंत वाईट प्रश्न. आम्हाला तुला सुद्धा पप्पा गेल्याचं जितकं दुःख झाल्याचं दिसलं नाही, तितकं त्यानं केलं. क्षणभर राधाला उमजेना की हा म्हणतोय काय, आणि समजलं तेव्हा आश्चर्यानं ती हतबुद्ध झाली. तिचा चेहरा बघून गणेशला जरा वचकल्यासारखं झालं, पण एकदा सुरू केलेलं तसंच रेटत तो कर्कश सुरात म्हणाला, आणि इकडे तूही मारे त्याच्या गळ्यात हात टाकून त्याचं सांत्वन करते आहेस. कुठं बघू असं झालं आम्हाला. आपली आई आणि आपले वडील न कळलेली ही अपत्य. रागानं राधाच्या हातातला कप थरथर कापत होता. तो कसाबसा खाली ठेवून आवाजावर प्रयासानं ताबा ठेवत ती म्हणाली, गणेश हे इथंच थांबव. माधवबद्दल, माझ्याबद्दल आणि फरहदबद्दल काय जे गचाळ तुझ्या मनात कुजत असेल ते तिथंच ठेव. त्याची घाण बाहेर पडू देऊ नकोस. दिलीस तर ध्यानात राख, मी परत तुला भेटणार नाही. अत्यंत बौद्धिक, शांत, युक्तिवाद करणारी राधा आणि स्वतःच्या नातेसंबंधांविषयी, स्वतःच्या जीवनशैलीविषयी अत्यंत खात्रीचं ठाम बोलणारी राधा. तिच्या स्वरातल्या कमालीच्या संयमानच गणेश फटकारल्यासारखा चूप झाला. चटकन उठून खुर्ची मागं सारून आय एम सॉरी, फॉरगिव्ह मी. पुन्हा इंग्रजीचा वापर. एक प्रकारचं सगळं ते कॉस्मोपॉलिटन कल्चर, बहुसांस्कृतिकता आणि भाषेच्या लहेजाबाबत उच्च मध्यमवर्गीय सगळं सांस्कृतिक तो संवादाचा प्रकार. असं काहीसं पुटपुटत तो थेट बाहेर निघून गेला. राधा संतापाच्या, दुःख खेदाच्या वादळात तशीच कापत खाली बसली. मुली अजून उठून बाहेर आल्या नव्हत्या. तोंड दोन्ही हातात लपवून कोरड्या डोळ्यांनी ती आतल्या अंधाराकडे बघत बसली. कुठल्या शब्दांनी समजावलं असता स्पष्ट होणार होतं हे त्रिकोणी नातं. कुठल्या शब्दांनी समजावलं असता हे स्पष्ट होणार होतं हे त्रिकोणी नातं. फरहद माधवचा कोण लागत होता? दोन पुरुषातलं अपार मायेचं नातं. त्यातला एकतर बिनलग्नाचा, म्हणजे बिनलग्नाचा असणारा फरहद. हे अशा प्रकारचे जे शब्दगट आहेत ना की बिनलग्नाचा फरहद, हे लेखिकेनं म्हटलेलं आहे की नाही इथे. तर जर तुमच्या रसास्वादामध्ये, तुमच्या उत्तरामध्ये हे जर आलं ना तर त्याला एक वेटेज प्राप्त होतं की बिनलग्नाचा फरहद. आणि हे ओघानं आलं पाहिजे, असं जबरदस्ती कोंबून नाही ठेवायचं. हल्ली काय झालं ना, मुलांचा कॉमन सेन्स इतका कमी झाला आहे की मी जे बोलतो ना ते असं एक रेषीय पद्धतीने घेतात की अरे सरांनी सांगितलं बिनलग्नाचा फरहद. ओढून ताणून नाही. तुम्ही इतके त्याच्यामध्ये घुसलेले पाहिजे, इतके ऑर्गॅनिकली तुम्ही ही पुस्तकं वाचलेली पाहिजेत की तुमच्याकडून आपसुक ते लिहिता आलं पाहिजे आणि त्याचं छान असं बनून उत्तर जे आहे ना ते माझ्यासमोर असं तयार झालं पाहिजे. तर परीक्षकाच्या हातून मार्क सुटतील. परीक्षकाचं समाधान झालं पाहिजे. परीक्षकाला ते फिलिंग आलं पाहिजे, ते जे कंटेंट असणं ते वाटायला पाहिजे की अरे ह्याने प्रयत्न केला आहे, हा त्याच्या गाभ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय, याने अभ्यास केला. तुमच्या प्रयत्नांचे मार्क आहेत ते. तुम्ही काहीतरी थुकपट्टी लावण्याचे कामं केले की ते परीक्षकाला लगेच कळतं. 4 लोकांनी विक्षिप्त म्हणावा असा एकांडा पारशी, म्हणजे म्हणालो ना की बहुसांस्कृतिकता, पारशी
समुदायाचा असणारा हा जो फरद आहे एकांडा, त्याला वरवर बघता तरी विशेष असा काही उद्योग नाही. बापजाद्यांचा पैसा, वकिलीची डिग्री, तेवढी कनवटीला लावलेली कधीतरी देशी परदेशी भटकंत्या. कितीदा तर नुसतं माधवनं लिहिलं हा देश फार सुंदर आहे, ये ना म्हणून पदरमोड करून आलेला. कधी कधी म्हणायचा देखील, माधव तू बाई का झाला नाहीस, किंवा मला तरी तसला कोट अनकोट तसला काही खारट तुरट शौक असायला हवा होता, म्हणजे मग खरं खुरं पोटभर प्रेम केलं असतं बघ तुझ्यावर. समलैंगिकतेचा संदर्भ, समलैंगिकतेचा संदर्भ, मला तरी तसला जो शब्द आहे तो. आज समलैंगिकतेच्या संदर्भात आपण काही बोललो तर ती गोष्ट एवढी धक्कादायक होत नाही, त्याचा शॉक एलिमेंट त्याच्यातला राहिलेला नाही आहे. कारण सिनेमे, साहित्य, जगभरामध्ये त्यांनी केलेली आंदोलनं, याच्यातनं आपल्याला समलैंगिकतेविषयीची खूप माहिती आता मिळायला लागलेली आहे. पण हे साल 1980 आहे, 1980, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे काळाच्या तसं पुढे असणं मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातनं हे महत्त्वाचं आहे. हे लिहिता आलं पाहिजे, हे वैशिष्ट्य आहे की तसा उल्लेख करणं हे जे आहे की मला तरी तसला खारट तुरट शौक असायला हवा होता. आणि मग हसत हसत माधव म्हणे, नको बाबा, करतो आहेस एवढं पुरे, आणखी केलंस तर बुडून बिडून जायचा मी त्या महापुरात. कुठून आणि कसं सांगणार गणेशला की माधववर असं अखंड अनाहूत आणि अपार प्रेम कितीकांनी केलं. देशी परदेशी, स्त्रिया पुरुष, बिहारी, शंतनू, अरुणा, नरसिंहराव, ओलाफ, लुदेविको, सिल्वाना, हिल्डा, बहुसांस्कृतिक वेगवेगळ्या देशांमधले मित्र जे काही आहेत, एकदम उठून उभी राहत राधानं निश्वास सोडला. या साऱ्यांना लिहायला हवं, क्षणभर वाटून गेलं. आपलं हे शुष्क, कठीण, दगडासारखं जड, प्रचंड दुःख ती सारी जण कणकण करून फोडून वाटून घेतायत. आणि मग माधवच्या किती आठवणी, किती विचार त्या साऱ्यांच्यात गुंतले होते. म्हणून कधीतरी केव्हा तरी मनात हळूच डोकावलेली असूया कुठंच नाहीशी झाली. माधववर तसं प्रेम केलं नाही ते त्याच्या 3 मुलांनीच. हे महत्त्वाचं वाक्य आहे. माधववर तसं प्रेम केलं नाही ते त्याच्या 3 मुलांनीच. त्याच्या डेस्कापाशी येऊन त्याच्या जाड्या पांढऱ्या शुभ्र आणि अति गुळगुळीत कागदाचं पॅड ओढून पुढं घेत त्यानं लिहिलं, प्रिय ओलाफ. म्हणजे त्याच्या जवळचे जे लोक आहेत त्यांना कळवण्यासाठी आता राधा तिथपर्यंत येते. कालच आपली बॅच सुरू झाली आहे. मी कालच म्हणालो की आपण हळूहळू टायमिंग खूप वाढवत नेणार होतो. आज शनिवार आहे, आज खरं तर सुट्टी होती, पण आज कालच सुरू झाल्यामुळे तो रिदम जायला नको म्हणून आपण आजही घेतलं आहे. उद्या रविवार असला तरी उद्याही लेक्चर आहे. या वीकमध्ये आपण थेट शुक्रवारपर्यंत जाणार आहोत. आणि जसं आपण काल 5च पानांच्या 2-3च पानांच्या ह्याच्यात घेतलं, आज आपण जास्त पानं घेतलं, उद्या आपण आणखी जास्त वेळ घेणार. म्हणजे उद्या परवा 2-3 दिवसांमध्ये हे संपेल. जसं जसं तुमचा स्टॅमिना वाढायला लागेल तसं मग आपण जास्त त्याच्यावर बोलत जाऊ. माझा सुरुवातीला 2 दिवसामध्ये तुमच्याकडून एक्सरसाइज करून घेण्याचा प्रयत्न की टेक्स्ट वाचा, माझ्या लेक्चरच्या आधी वाचा. मी तुमच्यासोबत वाचतो आहे याचं कारण त्याच्या संबंधी मला जे नंतर बोलायचं ना त्याचा कॉन्फिडन्स मला ऑनलाईनमध्ये तुम्ही समोर नसल्यामुळे बहुतांश लोक तो येत नाही. कारण नंतर मग असं होतं की माझं बोलणं खूप वेगळ्या दिशेला गेलेलं असतं आणि तुम्ही खूप बेसिक लेवलला येऊन अडकलेले असता. त्यामुळे त्याच्या बेसिक बाबी आहेत, बेसिक जी ती मतमतांतर आहेत ती सांगण्यासाठी टेक्स्ट वाचण्याचा उपक्रम आणि त्याला साईड बाय साईड त्याच्याविषयी बोलण्याचा उपक्रम, ओन्ली फॉर द सेक ऑफ दिस ऑनलाईन मीडियम, हे मला करावं लागतं. समोर जर तुम्ही असतात ना खूप सगळे, आता प्रमाण असं झालं की 10 मुलं इथं बसतात तर 40 मुलं ऑनलाईनला बसतात. तर ते जर सगळे इथे असले ना तुम्ही तो क्लोज संवाद होतो आणि मला तुमच्या चेहऱ्यावर बघून कळतं की काय कळतंय काय नाही कळत आहे, त्याच्यानुसार मला बोलता येतं. पण ऑनलाईनमुळं आता मला हे कंपल्शन आलं की त्याची बेसिक जी सगळी बैठक आहे ती टेक्स्टच्या संदर्भातली तुम्हाला आधी द्यावी आणि मग त्याचं जे काही ॲप्लिकेटिव्ह बोलणं आहे, म्हणजे परीक्षेला गेल्या 10 वर्षात कसे प्रश्न आलेत, कशा पद्धतीने त्याच्यावर विचारलं आहे, कुठले मुद्दे अधोरेखित करायचे आहेत, मग मध्यवर्ती पात्रासंबंधी काही बोलायचं आहे का, की काय त्याच्या नॅरेशन निवेदन शैलीवर काही प्रश्न येत आहेत का, काय विचारलं आहे. मग ते कमेंट्री जी आहे ती आपण नंतर करूया. मग रसास्वादाला एक्सपेक्टेड गोष्टी ज्या आहेत त्या काढूयात. गेल्या 10 वर्षामध्ये किती रसास्वाद विचारले ते खुणा करून घेऊयात. असं करत करत आपण एक टेक्स्ट जे आहेत ते संपवूयात. महिन्याला 6-7 टेक्स्ट आणि 2 महिन्यामध्ये साधारणतः 10 टेक्स्ट एवढं संपवण्याचं आपलं टार्गेट आहे.
क्लास कधी 2 तास चालेल, कधी 3 तास चालेल, कधी 4 तास चालेल, कधी 5 तास चालेल. ऑनलाईन असला तरी ऑफलाईनसुद्धा तसाच ब्रेकनी तो चालेल. आज जसं आपण 10 मिनिटाचा मध्ये ब्रेक ठेवला तसंच आपण ते करणार आहोत. पहिलेच 2 लेक्चर असल्यामुळे इथं आपण आज थांबूया आणि तुम्ही ते पुढचं ते वाचून घ्या. मुलाखत जी आहे ती मी आपल्या मराठी साहित्य टेलिग्राम चॅनलवर टाकतो. जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी सूचना की हे सगळे माझे सुरुवातीचे जे लेक्चर्स आहेत फ्री 5-7 लेक्चर जे असतील ते आपल्या सुभाष अकॅडमीच्या अँड्रॉइड ॲपवर मराठी साहित्य बॅच नावाची बॅच ओपन झालेली आहे. तिथे तुम्ही ॲप डाउनलोड केले की ती बॅच सर्च करा. तिथे तुम्हाला हे सगळे माझे लेक्चर्स जे चालू आहेत हे ओपन दिसतील, म्हणजे अनलॉक आहेत. जेव्हा फीज तुम्ही भराल पुढच्या वेळेला जेव्हा ते लॉक होतील 5-7 दिवसांनी तिथे फीज भरल्यानंतर ते दिसतील. लक्षात येतं आहे. इथं आपण आत्ता थांबूया. एक जे काही त्याचा रसास्वादाचं होतं ते मी लिहून हाताने टाकलं आहे. मुलाखत मी हे टाकतो आहे आणि तोपर्यंत तुम्ही हे वाचून घ्या. एक पान गळावया वाचल्यानंतर आपण कारावासातून पत्रेला जाणार आहोत. 2 दिवसांमध्ये साधारणतः म्हणजे उद्या रविवार, सोमवार, फार तर मंगळवार आपण एक पान गळावयाचं वाचन संपवणार आहोत. मग त्याच्यावरचे प्रश्न बघणार आहोत कसे आहेत आणि मग आपण त्याच्यावर काही रसास्वाद तुम्हाला लिहायला देणार आहे आणि मग त्याला ॲसेस करून मग तुमच्याशी आपण बोलूया. इथं थांबूया. धन्यवाद.